सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये श्री बालाजी जाधव सर यांचं मनपूर्वक टाळ्या वाजवून स्वागत करूया. अगदी थोडक्यात मी सरांची ओळख करून देणार आहे, कारण सर आपण या शाळेमध्ये आजच्या नेमक्या दिवशी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. कारण आपल्याशी बऱ्याचदा संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, आणि आज तो सुदिन उगवला. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आपण शिक्षक आहात आणि आम्ही सगळे शिक्षक आपल्याला ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. बालाजी जाधव सरांविषयी थोडक्यात माहिती मी सांगते. सर स्वतः एक हाडांचे शिक्षक आहेत. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून ते काम करत आहेत. सर उत्तम वक्ते, लेखक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक आहेत. त्याचबरोबर पंचफुला प्रकाशनचे सर संपादक आहेत. सरांविषयी ओके सॉरी, मला जी उपलब्ध आपली माहिती झाली त्याविषयी मी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु मोबाईल शाळा याविषयी तुमच्याबद्दल ऐकलं होतं, आणि आज सर बरोबर म्हणतात की सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे की मी बालाजी जाधव शोधल्यानंतर एक 10-15 बालाजी जाधव येतात. परंतु खऱ्या अर्थाने जो काम करत असतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग करून देणं, शिक्षकांना समाजाला उपयोग करून देणारे फार थोडे लोक असतात. परंतु आज सर मोबाईल आणि हे सोशल मीडिया बऱ्याच जणांना असं वाटते की डोकेदुखी झालेली आहे, पण याचा चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करायचा हे आपण मांडलेलं आहे. PPTच्या माध्यमातून आपण इकडे आम्हाला सांगणार आहात. खरं शिक्षकाचं काम खूप मोठं असतं. म्हणजे असं म्हटलं जातं की घेशी ओढून हृदय गते मधुवचे मोल ऐसा गुणा, बाळांना लळा लावणे लवकरी लाखात साधे गुणा. आणि तुम्ही ही नेमकी जी डोकेदुखी आहे तीच मुलांसाठी कशा पद्धतीने फायद्याची करून दिलेली आहे याविषयी सुद्धा तुमच्याबद्दल ऐकलं होतं. आज या ठिकाणी तुम्ही आल्याबद्दल एक छोटीशी प्रेम भेट देऊन आपला सन्मान इथे करावा अशी मी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर आणि विश्वस्त संशोधक कोरगावकर यांना विनंती करते. भाऊ अरे वा. आणि असं आपण जे झेंडा मराठीचा उंचावलेला आहे तो सदोदित उंचावत राहून सरांनी आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांचे बरेचसे उपक्रम नेलेले आहेत, आणि त्याविषयी ऐकण्यासाठी आम्ही इकडे सर्व उत्सुक आहोत. त्यामुळे माईक तुमच्या हाती सुपूर्द करते. सर तुम्हाला कसं दिसणार याच्यापेक्षा
बहुत हुआ अंधेरा थोड़ा उजाला चाहिए, अब बहुत हुआ अंधेरा थोड़ा उजाला चाहिए। जैसे भी वो दोस्तों, यहाँ का मौसम थोड़ा बदलना चाहिए, यहाँ का मौसम थोड़ा बदलना चाहिए। सो थैंक यू सो मच फॉर माय इंट्रोडक्शन ना. ॲक्च्युली 2 प्रोफाईल असतील बालाजी जाधवांच्या, त्यामुळे ती दुसरी प्रोफाईल आली. I am not any special person. I am Jilla Parishad primary school teacher. So not need to any introduction. I learn all my education in Marathi medium school in very remote area. I am coming from the farmer family. I completed my 11th and 12th from art side, not science or commerce students. Then completed my diploma in education in Marathi school, college. Then joined as a primary school teacher at Satara district, a very hilly, dry and dry area of the past. So you do not go on my own paper introduction. I am Balaji Jadhav and Google teacher and an international fellow and blah 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 blah. So मी तुमच्या इतका क्वालिफाईड माणूस नाही. तुम्ही सगळे क्वालिफाईड आहात. ना माझं BEd आहे, ना मी नेट सेट आहे, ना मी PhD होणार आहे. एक सिंपल मराठी माध्यमात शाळा शिकलेला प्रायमरी टीचर आहे. त्यामुळे माझ्या इंट्रोडक्शनवर कुणीही जायची तसदी होती. मला कल्पना आहे आज सुट्टीचा दिवस असावा. आमच्यासारखी माणसे येऊन शिक्षकांच्या सुट्ट्या कदाचित वाया घालवल्या असं वाटत असतं. साधारण 1 तासभर तुमच्या आयुष्यातला मी घेईन आणि आय गिव्हन यू प्रॉमिस की तुमच्या आयुष्यातले 60-70 मिनिटे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. अशा 70-80 मिनिटे करण्याचा माझा एफर्ट्स असतो. त्यामध्ये आपण बेसिकली खूप साऱ्या गोष्टीवरती तर नाही, परंतु प्रामुख्याने एक शिक्षक म्हणून स्वतःला समृद्ध केल्यावर शिक्षण कुठल्या उंचीवर जाऊ शकतं याच्याबद्दल आपण बेसिक माहिती घेऊ. कुठल्याही कोर्सेस किंवा कोचिंग शिवाय तुम्ही जागतिक लेवलचे शिक्षक कसे होऊ शकता आणि तुमची शाळा देशातली जगातली टॉपची स्कूल कसं होऊ शकतं याबद्दलच्या छोट्याशा गोष्टी मी आपल्याशी शेअर करणार आहे की त्या माध्यमातून आपण एक टीचर म्हणून स्वतःला खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो. सुरुवातीला 2-3 प्रश्न असतील, त्याच्यानंतर तुमचे प्रश्न आवडतील. ओके, व्हॉट वी लर्न इन BEd और BEd? सिंपल आन्सर आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही देऊ शकता, नाही तर मी सांगायला आलं नसेल. सिंपल आन्सर आहे त्याचं की हाऊ टीच इझी. इट मीन्स मी तर माझ्या डिप्लोमा इन एज्युकेशनमध्ये हे शिकलो होतो की विद्यार्थ्यांना तुम्ही कुठल्या पद्धतीने शिकवा, कसं सहजपणे शिकवा. यामध्ये एक छोटासा गॅप राहून गेला. म्हणजे जेव्हा मी 3-4 वर्ष ॲज अ टीचर म्हणून अतिशय ग्रामीण भागामध्ये काम केलं आणि तेव्हा असं जाणवलं की मी 3 वर्ष फुकट पगार घेतला आणि मग माझी झोप उडाली आणि नंतर मी सगळे वेगळे प्रयोग केले. तर त्याचं रिझन असं होतं की आम्हाला BEd मध्ये हे नाही शिकवलं, हाऊ लर्न इझी हे शिकवलंच नाही. किंवा आमच्या शाळेत पण असताना आमच्या टीचरनी मला शिकवलं नाही. कदाचित तुम्ही लकी असाल तर तुम्ही शिकले असाल. तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं की आम्हाला हे शिकलो आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचं असं. जोपर्यंत सहज विद्यार्थी शिकतो कसा हे स्किल टीचरला माहीत नाही तोपर्यंत त्याच्या या स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही. असा माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कदाचित तुम्ही खूप अनुभवी आहात, माझा अनुभव चुकीचा पण असू शकतो, पण हे मी सिद्ध करून दाखवेन की इझी शिकायचं कसं हे जर एक वेळ आपण शिकलो. जसं की आय ऑलरेडी टोल्ड यू आय लर्न माय एज्युकेशन इन मराठी मीडियम स्कूल, बट आफ्टर 8 years of my job I want to learn the French language. So I don't know how to teach French language, but I learn how to easily learn the French language from the technology. And only 100 days I learn fluently French language. So that time I understood की शिकायचं कसं हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना ते स्किल देऊ तेव्हा तुमचं टीचिंग बेस्ट इम्पॅक्टफुल. आणि शिक्षकाचा सगळ्यात मोठा स्वार्थ तोच असतो की when your teacher become impactful teaching, that time your students learning become easy and joyful. आणि या 2 गोष्टी झाल्या
की शिक्षणातली कुठलीही गोष्ट आपण असाध्य जे साध्य म्हणतो ती गोष्ट साध्य करू शकतो. तर हे आपण सगळ्यांनी शिकतो. थोडंसं याच्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घेता आलं, शिकता आलं तर ते या शिक्षक दिनाच्या निमित्ताने अतिशय उपयुक्त ठरणार. आणखीन एक प्रश्न आहे, पुन्हा प्रश्न माझ्या समोर आहे. वाय डिजिटल एज्युकेशन अँड स्किल बेस्ड एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन करंट कंडिशन? काय गरज आहे आपल्याला याची? आपल्यापैकी कोणी सांगेल? ठीक आहे, मी बोलायला आलो, मी सांगेन, काळजी करायची नाही. सो व्हेन आय लर्न एट माय स्कूल टाइम in 5th standard, 8th standard, 9th standard, my teacher entered the classroom. He taken one textbook and order us, you open your textbook, chapter number 8. So we open the book and chapter number 8. My teacher always using only both of methods, explanation and translation. So some of students are learn easily because they are bright students, but only 15 or 20% students are bright in every class. So what about remaining 70% or 80% students? That is the reason की मी समजलो की जर आपल्याला टॉप अँड चॉक या मेथडच्या पलीकडे जायचं असेल तर या दोन गोष्टीचा जर आपण एज्युकेशनमध्ये यूज करू शकलो त्याचे फलित इतके होतात की शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर डोंगरावर माझी शाळा, मोठ्या मुश्किलीने 2 व्हीलर जातात, 4 व्हीलर जातात. आजूबाजूच्या 6 गावची मुलं माझ्या शाळेत येतात आणि शहरामधून 3 गाड्या करून 100 मुलं माझ्या शाळेत येतात. सगळी मुलं MD डॉक्टरांचे, IIT इंजिनियरांचे आहेत, व्यापाऱ्यांचे आहेत, प्रोफेसरांचे आहेत, तुमच्या माझ्यासारख्या शिक्षकांचे आहेत. तर हे मी टॉप अँड चॉक नावाची मेथड वापरली म्हणून झालं नाही याचा मला अनुभव आहे. तर हे या दोन गोष्टीमुळे कदाचित झाला असा माझा एक एक्सपिरियन्स. आणि त्याच्यामध्ये मागे हेच रिझन होतं टेल मी आय विल फॉरगेट, म्हणून मी पलीकडच्या हॉलमध्ये बसायला नको की मी नुसता 1 तासभर बोललो, तुम्ही ऐकाल कदाचित 4 तासाने, कदाचित 4 दिवसाने या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात. बट इफ आय शो यू समथिंग, मी जर इथे काही तुम्हाला दाखवू शकतो 2-4 टूल्स, तर ते तुम्हाला काही प्रमाणात रिमेंबर राहू शकतं, आठवणी राहू शकतं. बट लास्ट लाईन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की व्हेन यू इन्व्हॉल्व इन एनी ॲक्टिव्हिटी, म्हणजे की आता जागतिक लेवलला टीचरच्या ट्रेनिंग अशा होत नाही. कोणीतरी यायचं बोलायचं, एक राऊंड टेबल असतो, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर रोबोटचे सगळे सेपरेट पार्ट असतात. ॲज अ मी ट्रेनर आहे तर मी ट्रेनर इथं कॅमेऱ्याच्या समोर ठेवून एक एक ॲक्टिव्हिटी करतोय आणि तुम्ही सगळे म्हणून ॲक्टिव्हिटी करताय. 3 तासामध्ये सगळे शिक्षक रोबोट बनवायला शिकतात. दॅट इज कॉल्ड द इन्व्हॉल्व इन एनी ॲक्टिव्हिटी. इफ यू ट्राय टू यूज 3 of these activity in your teaching learning process, so you became a digital skillful tech savvy teacher and skillful teacher. तर त्याच्यासाठी तुम्ही सब्जेक्ट वाईज किंवा इन्सिडेंट वाईज, चॅप्टर वाईज तुम्हाला या 3 पद्धतीचा वापर करावा लागेल. पण मी घेतलेला अनुभव असा आहे की माझ्या शालेय जीवनात माझ्या सरांनी मोस्टली ही फर्स्ट मेथड यूज केली आणि कधी कधी दुसरी मेथड यूज केली. आय फॉलो माय टीचर. मी माझ्या नोकरीत पण सुरुवातीची साधारण 4 वर्ष या 2च मेथड वापरली आणि जेव्हा मला कळायला लागले की याच्यापेक्षाही सुंदर काही पद्धती असू शकतात, काही मेथड्स असू शकतात, तर त्याचा वापर करून मग मी या डिजिटल एज्युकेशनचा आणि स्किल बेस्ड एज्युकेशनचा वापर करायला सुरुवात केली. ते मध्ये बंद झालं. तर याच्यासाठी आपल्याला डिजिटलायझेशन आणि थोडंफार स्किलफुल एज्युकेशन देणं आवश्यक आहे की ज्यामुळे आपलं टीचिंग इम्पॅक्टफुल होईल, विद्यार्थ्यांचं शिकणं हे जॉयफुल होऊ शकतं. आता ॲज अ टीचर, आय एम अ टीचर, सो माझ्या काही एक्सपेक्टेशन आहे. सपोज इज अ प्रिन्सिपल और हेडमास्टर, these are all the teachers. So principal ask one important question. कोण कोण बदलाव चाहते? सपोज जर शिक्षकांच्या दृष्टीने म्हटलं तर मला काय बदल हवे? माझा सॅलरी वाढावा, जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त असावा.
दुसरा बदल हवा आहे, माझ्या कामाचे तास कमी व्हावे, आमच्याकडे जेवढ्या एक्झाम आणि ऍक्टिव्हिटी होतात त्यापेक्षा थोड्या कमी व्हाव्या, मला वेळ कमीत कमी शाळेत देता यावा, अशा ॲज अ टीचर म्हणून माझ्या एक्सपेक्टेशन. सेम त्यांनी तो प्रश्न विचारला, कोण कोण बदलावं. सो एव्हरीवन हॅज रेज हँड की आपल्या प्रत्येकाला हे बदल हवे. जर मी आता असं म्हटलं की आपल्याला उद्यापासून 20,000 रुपये सॅलरी मध्ये वाढणार आहे, कोणाला नको आहे? मला तर हवा आहे. आपल्यापैकी शाळेत काही जणांना नको असेल तर व्यक्ती असू शकतात काही. मात्र त्याच व्यक्तीने दुसरा प्रश्न विचारला त्या कम्युनिटीला, कोण कोण तुझं बदलण्याचे, स्वतःला कोण कोण बदलायला तयार. आणि मग नोकरीची 3 वर्ष मी सांगितल्याप्रमाणे मी जसं फ्री सॅलरी घेतला आणि 3 वर्ष संपत आली तेव्हा मला फोर्सफुल एका ट्रेनिंगला पाठवलं. यंग टीचर आहे, साताराला 90 किलोमीटर अंतरावर ट्रेनिंग आहे, कोणी सिनियर जायला तयार नाही म्हणून मला पाठवलं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये मी फर्स्ट हाऊ टेक्नॉलॉजी अपलिफ्ट टू द एज्युकेशन हे मी त्या ट्रेनिंगमध्ये शिकलो. आणि त्याच्यामध्ये हे सेम पिक्चर, म्हणजे मी साधारण 15 वर्षे चित्र माझ्यासोबत ठेवलं. त्याच्यामध्ये मग हा प्रश्न विचारल्यानंतर त्या 350 लोकांत मी एकट्याने हात वळले, कोण कोण दुःख बदलण्याच्या. सो आय रेज माय हँड. आणि मग ठरवलं की आपल्याला हे बदल करायला. आता मूळ प्रश्न येतो की बदल करायचा म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. कारण आम्हाला मिळणारे ट्रेनिंग असे असतात की ॲज लाईक मी येतोय, बोलतोय, तुम्ही ऐकताय, निघून जातो. प्रॅक्टिकल बेस्ड आमच्याकडे घ्यायचं. गव्हर्नमेंटने पॉलिसी चेंज करावी इतकी मोठी आहे ना, चेंज कोण करू शकतो, तर स्वतः आपण बदल करावे. आणि एक वेळा स्वतः ते बदल केले की बहुतांश गोष्टी बदलू शकतात. आणि मग ते त्या बदलाची सुरुवात मी या 3 स्टेपने करायला सुरुवात. 3 स्टेप की आय गिव्ह यू एक्झाम्पल. आय वॉन्ट टू लर्न द जॅपनीज लँग्वेज, बट कुठलंही ट्रेनिंग नाही किंवा आमच्याकडे कोचिंग नाही, मी जिथे काम करतो तिथे. सो आय हॅव 3 ऑप्शन्स. सो आय आस्क्ड द Google, I want to learn Japanese language, what can I do? So Google provide me a link. You go on to this YouTube link, YouTube channel, and you learn the Japanese language from there. म्हणजे जगातल्या कुठल्याही फील्डच्या माणसाने कुठलीही नवीन गोष्ट शिकायची, या 3 स्टेप जर फॉलो केले तर मला वाटतं तो त्याच्या कामापुरतं तरी नक्की शिकू शकतो. Again, I click on the YouTube link, and every day I learn 1.5 hours for 3 months. After 3 months, I was expert in Japanese language. But I facing another problem. None of anyone, my friend, my family member, my colleague, my student, have available to practice in the Japanese communication. So again, I asked the Google, what can I do for the Japanese communication? So Google replied me, you go on to the Google Play Store and download the app for Japanese language practice app. I go on to Google, download those apps, and I practice with the Japanese language. आणि या 3 मेथडला मी फॉलो केलं आणि जगातल्या ज्या ज्या बेस्ट गोष्टी आहेत त्याचं एज्युकेशन न घेता त्या गोष्टी मी शिकू शकतो. आणि त्या गोष्टीचा वापर मी माझ्या टीचिंग लाईनमध्ये स्कूल आणि म्हणून या 3 गोष्टी तुम्हाला दाखवायचं हेच आहे की तुम्हाला जेही गोष्ट नवीन शिकावी वाटते ती गोष्ट जर या 3 पद्धतीने फॉलो केली तर तुम्ही या गोष्टी करू शकता. आता मोस्टली पीपल काय करतात की पर्सनल बेनिफिटसाठी या गोष्टी शिकण्यासाठी खूप ट्राय करतात. याचा वापर जर आपलं प्रोफेशन अपग्रेड करण्यासाठी करता येऊ शकतो तर तो अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि मग मी ज्या शाळेवर जॉईन झालो होतो ना ते साधारण तुमच्या एवढ्या हॉल एवढं स्कूल होतं. 15x20चं एकच क्लासरूम होतं. नो इलेक्ट्रिसिटी, नो वॉटर फॅसिलिटी, नो कम्प्युटर, नो टॅबलेट, नो इंटरॅक्टिव्ह बोर्ड, नथिंग अवेलेबल ॲट माय स्कूल. नो डेस्क, नो फर्निचर, just 1 table and 2 chairs, and 32 students enroll on paper, but only 7 students coming regularly for midday meal. 20-22 फीट वरती आणि मेंढपाळांच्या वस्तीवर माझी ती शाळा मी जिथे जॉईन. आणि तिथे काहीच नाही, नवीन शिक्षक. आणि मी ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी एक सिनियर होते मला ज्यांनी जॉईन करून त्यांनी विचारले वेअर फ्रॉम यू. सो माय नेटिव्ह प्लेस इज लातूर डिस्ट्रिक्ट. सो
So I told them I am from Latur. I learn all my fiction in Latur pattern. I want to do something as a Latur pattern. त्यांनी मला सांगितलं की तरुण आहे म्हणे बाळा तू, माझी 8 महिन्याने पेन्शन मंजूर होणार आहे. 8 महिने पेन्शन मंजूर होईपर्यंत तू वेगळे उद्योग शाळेत करायचे नाही, ज्याने कोणीतरी येऊन आपल्या शाळेची तपासणी करेल. आणि त्या सिनियरनी सांगितल्याप्रमाणे मला ती सवय 8 महिने लागली. शाळेत जायचं, टिफिन घ्यायचा, दिवसभर बसायचं, 7-8 मुलं येऊन भात खाऊन निघून जायची, बाकीची मुलं वीटभट्टीवर आणि मेंढ्या मागे असायची. माणसाला लागलेली वाईट सवय लवकर सुटत. त्या 8 महिन्याचे 16 महिने झाले, 16 महिन्याचे 24 महिने, साधारण 3 महिन्यापर्यंत, 3 वर्षापर्यंत मी तीच मेथड अवलंबली. दररोज जायचं, डबा फिनिश करायचा. आणि जेव्हा त्या ट्रेनिंगला गेलो मी, तेव्हा कळलं की कोण कोण खुद बदलना चाहता. वाय ट्रेनिंग इज नेसेसरी, याच्यासाठी असतं कोणाला कुठं स्पार्क मिळत असतं. आणि मग ठरवलं की आपल्याकडे काहीच नाही, काहीच नाही. याचा अर्थ काय होतो? दुसरा अर्थ एक होतो की तिथे प्रत्येक गोष्ट करायला तुम्हाला संधी. जर काहीच नाही तर तुम्ही एक झाडात रोपटं जरी लावलं तरी ती रोपटं वाढवणार, म्हणजे ती तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी. आणि मी या चित्राकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की एका व्यक्तीला हात नाही, एका व्यक्तीला पाय नाही, तरी पण ती त्यांच्या आयुष्याची सायकल एवढी उत्तम चालते. आणि मग माझ्याकडे तर सगळं काय अवेलेबल आहे, मग मी काय करायचं? मग नोकरी लागण्यासाठी मी एक कम्प्युटरचा कोर्स केला, तुम्ही सगळ्यांनी केला, MSc. आणि मग ठरवलं की टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपली शाळा डेव्हलप करायची आणि आपण स्वतः डेव्हलप करायची. शाळेत तरी या गोष्टी नाही येत आहेत. एक केंद्र शाळा असते माहिती आहे तुम्हाला, असेल तिथे 2009 साली कोणी कम्प्युटर वापरायचं नाही, असे पाठीमागे स्टॉक रूममध्ये, डेस्कटॉप रूममध्ये कम्प्युटर पडलेले होते आणि प्रिंटर पडले. सो आय रिक्वेस्ट टू माय क्लस्टर कोऑर्डिनेटर की त्यांनी गिव्ह मी सम कम्प्युटर और प्रिंटर फॉर मी. आय डू वॉन्ट टू समथिंग डिफरंट फॉर माय रिमोट स्टुडिओ. सो त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी अशी देत आहे. आणि मग त्यांना थोडं खुश केलं, त्यांची काही कामं केली. आणि मग त्यांनी एके दिवशी मला एक कम्प्युटर आणि एक प्रिंटर दिला 2009. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर होता, बँकेत असतो ना. आणि मग तसला प्रिंटर आणि तो मी बॅचलर होतो, माझ्या रूमवरती घेऊन गेलो. आणि मग MSc मी 3 गोष्टी शिकल्या. म्हणजे MSc फक्त नोकरीसाठीच केला, वर्ड, एक्सेल आणि पॉवर. या तिन्हीचा वापर करून मी ठरवलं की आपल्याकडे आता बदल करायचा, छोट्या टेक्नॉलॉजीने कशा बदल होतात. आणि मग मी वर्कशीट्स बनवायला शिकलो. माझ्या आयुष्यातला पहिला रिसोर्स म्हणजे शिक्षकांनी स्वतःचे रिसोर्सेस बनवले पाहिजे. वर्कशीट असेल, PPTs असतील, इकडे AI आहे, AR आहे, UR आहे, वॉट एव्हर यू वॉन्ट टू इट, फ्लिपबुक टेक्नॉलॉजी आहे, फ्लिपग्रिड टेक्नॉलॉजी, हे सगळं मी डेव्हलप करत गेलो टप्प्याटप्प्याने. पण त्याची स्टार्टिंग केली होती वर्कशीट. मी काही पिक्चर्स, काही वर्ड्स आणि बुकशी रिलेटेड असं टाईप करून हे सगळं बनवायचं कम्प्युटर. आणि हे कागद घेऊन मग शाळेत जायचं. आता आमच्या पुढे चॅलेंज होते की मुलगा शाळेत आला पाहिजे, टिकला पाहिजे, शिकला पाहिजे आणि नंतर तो ग्लोबल स्टुडंट आला. आता शाळेत तुमच्याकडे हे चॅलेंज असतात, तुमच्याकडे मुलं येत असतील, मुलांचा थांबवायला लागत असतील कदाचित, किंवा चॅलेंज असतील असं काही. हे सगळं घेऊन माझी शाळा त्या वीटभट्टीवर चालते, त्या मुलांच्या मागे आणि माळावर मेंढ्यांच्या मागे. त्यांना हे पेपर दररोज वाटायचं काम, कागद. मुलं हॅपी व्हायची की आपल्याला कागद मिळतो. मुलं किती पॉझिटिव्ह असतात पहा. मुलं याचे एरोप्लेन बनवायचे, मुलं याच्या बोट बनवायचे, मुलं याचे ॲरो बनवायचे, काईट बनवायचे, त्यांना जे जे वाटतं. एखादा टीचर असता शाळेत नर्वस करून त्याने काम सोडलं असतं. पण आय टेकिंग दोज थिंग्स आर पॉझिटिव्ह. आणि मी ठरवलं की मी मुलांना क्राफ्ट शिकवतो. त्या क्राफ्टच्या माध्यमातून मुलांना सांगितलं की आता कागद देणं बंद, ज्याला भात खायचा आणि कागद पाहिजे त्यांनी दररोज शाळेत येईल. आणि बस ती मुलं या 2 गोष्टीसाठी शाळेत यायला. आमचा पहिला प्रश्न सुटला या वर्षी, आमचं शिकणं नाही सुटलं. मुलगा शाळेत आला, मुलगा शाळेत आला, टिकावा, शिकावा, याच्यासाठी मी टॉक अँड चॉक मग वर्गात दिवसभर ओरडायचो त्यांच्यापुढे. आज मला असं वाटतं मी तेव्हा ओरडायचो. आणि तरी मुलांना मग ते अक्षर यायचे नाही, शब्द यायचे नाहीत, अंक यायचे नाहीत, गणित यायचं नाही, इंग्लिश खूप दूर शिकवतो. आणि मग मला कळायला लागलं की आपलं काहीतरी चुकतं. आणि मग एक पुस्तकात एक वाक्य वाचलं तुम्ही पहा की जेव्हा तुमची दशा वाईट असते ना तेव्हा तुमच्या कामाच्या दिशा बदला. आणि मग मी कामाच्या दिशा बदलायचं ठरवलं. आणि मग मी छोटे छोटे
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला स्टार्ट केली, मुलांना मॅथमॅटिक्स शिकवावं, इझी शिकवण्यासाठी. 2009 साली एंड ऑफ द नाईट. त्याच्यामध्ये मग मुलांना जे अंक लिहून शिकवायचो त्याच्यापेक्षा याला साऊंड पण यायचा. आता हे GIF मध्ये कन्वर्ट आहे, त्याचा आवाज येणार आणि मग त्याचे साऊंड यायचे, किती नंबर आहेत, किती पिक्चर आहेत, तुला काउंट करायला. त्यांना हे मजेशीर वाटायला. एका दिवशी शिकवलं की एक कन्सेप्ट त्यांचा क्लिअर व्हायला. मुलगा शाळेत आला, टिकला, शिकायला लागला. त्यांचं रिडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी बेस्ड मी गोष्टी करायला लागलो. छोटे व्हिडिओज बनवायला लागलो मी 2009 म्हणजे इतिहासातला हा पाठ आहे समजा, प्रतापगडावरचा पाठ. तर तो पाठ मी 2 दिवस 1-1 तास शिकवायचा, तर मुलांना समजायचा. आणि मी एक 8 मिनिटाचा त्याचा छोटा व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ, ॲनिमेशन. तर 8 मिनिटानंतर माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना तो पाठ कम्प्लिटली गोष्टीसारखा वाटला. आणि मग मी ओळखलं की बदलाव करायचा म्हणजे काय करायचं, तर या पद्धतीने आपण तो बदलाव सिंपल ठरलं की मग मी दररोज उद्या जे शिकवायचं त्याचा व्हिडिओ बनवायचा शिकवण्याचा फॉर टीचिंग पर्पज. आणि Welcome to MC Music World. ठीक आहे, आता नाही आलं तरी चालेल, माझा आणि यांचा आवाज जुळला. And daily I created one video for teaching purpose. Daily created I one PowerPoint presentation for practice purpose, and daily created one worksheet for the evaluation. In 2009 or 10, 2009-10 सालामध्ये मी टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन केलं आणि ते ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आम्ही केलं. आमचे चॅलेंजेस संपले, आमची मुलं बेस्ट सगळ्या गोष्टीमध्ये अकॅडमिकली पाहिलं. त्याच्या पुढे जाऊन काहीतरी असतं मुलांचं. कारण एका पुस्तकात वाचलं होतं मी, लो एम इज अ क्राईम असं एक वाक्य होतं. लो एम इज अ क्राईम, छोटं ध्येय ठेवणं हा गुन्हा असतो. आणि मग शिक्षकाकडे जेवढे मोठी ध्येय असते तेवढे ऑटोमॅटिकली तुमच्या स्टुडंट्सकडे. आणि मग मी ठरवलं की आता मुलांना, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी 4थीला शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट आले, मी 9वीचा स्टुडंट. पण ठरवलं की मेंढपाळाची मुलंही असं क्रॅक करू शकतात. त्याच्यासाठी मग मी हा पूर्ण टेक्नॉलॉजीचा फॉर्म्युला वापरायला सुरू केला आणि मुलं एका वर्षाच्या आत खूप चांगल्या पद्धतीने शिकली. आणि मग पहिल्या वर्षी साधारण 9 साली आमचं 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा असायची. आता थोडी बंद झाली, अजून पुन्हा सुरू होते. तर त्यात आमचे 9 पैकी 9 मुलं पहिल्या वर्षी हे रिडिंगसाठी केलं होतं. ॲक्च्युली पास झाली पा. आणि तिथून पुढे मग एक चॅलेंज यायला लागलं, तुम्ही जेवढं कामाला गती द्या तेवढे एक प्रॉब्लेम येतात. आणि मग या वाक्याने मला सांगितलं की हम भी वही चाहते हैं जो आसान नहीं. म्हणजे मी दररोज डॉंकी वर्क करायचो असं आज मला वाटतं. एक व्हिडिओ बनवायचो, एक PPT बनवायचो, एक वर्कशीट बनवायचो, साधारण 3-4 तास वेळ घालवायचो. Why we use technology? To reduce your effort, to reduce your time and money. आपला वेळ वाचला पाहिजे, कष्ट वाचले पाहिजे. आणि मी तर मग 4 पट कष्ट करायचो. So what is the benefit of the technology? So none of any benefit. Then Google for Education ची मी करेक्ट झालो 2009च्या एंडिंग. प्लॅटफॉर्म असतो इंटरनॅशनल लेवलचा की ज्या Google फॉर एज्युकेशनवरती जसा तुमच्या शाळेचा ग्रुप असतो ना, तसा जगामधल्या इनोव्हेटिव्ह शिक्षकांचा तो एक ग्रुप असतो. तिथून तुम्ही गुगलचे सर्टिफिकेट करू शकता, सर्टिफिकेशन. आणि तुम्ही सर्टिफाईड टीचर होता. आणि सर्टिफाईड टीचर झाल्यावर सर्टिफाईड इनोव्हेटर होता. आणि सर्टिफाईड इनोव्हेटर झाल्यावर पुन्हा सर्टिफाईड ट्रेनर होता. आणि मग माझ्यासारखं गुगल तुम्हाला 17 देशात पाठवू शकतो. म्हणजे गुगलने मला आता 17 देशात पाठवले फॉर ट्रेनिंग पर्पज आणि टीचिंग पर्पज. तर यासाठी मी इथं आलो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असतील, तुम्ही मेट्रो सिटीत काम करा. आणि हे आपल्याकडून झालं तर तिथले सगळे एक्सपिरियन्सेस आपण आपल्या क्लासरूममधल्या स्टुडंटसोबत शेअर करतो. आणि मग मी तिथे शेअर झाल्यानंतर मी माझ्या काही गोष्टी शेअर करायचं. आय कॅन डू दोज थिंग्स फॉर माय स्टुडंट्स फॉर युअर एज्युकेशन. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मग या गोष्टी करताना पुण्यातल्या एका कंपनीशी आम्ही कॉन्टॅक्ट केला की आम्हाला हे MCQ वाला एक सॉफ्टवेअर बनवायचं. त्याने सांगितलं की येस वी कॅन, जस्ट यू गिव्हन अस ओनली 2.5 lakh. माझं गव्हर्नमेंट स्कूल, आम्हाला 3,000 रुपये वार्षिक आमदार मिळाले. 2.5 लाख रुपये त्यांनी त्या सॉफ्टवेअरची किंमत. सो वी हॅव 2 ऑप्शन्स. जिल्हा परिषद शिक्षक आहे, काही केलं तरी पगार मिळतोय, थोडं कमी केलं तरी पगार मिळतो, नाही केल्यावर नाही, थोडं कमी केल्यावर. मग माझ्याकडे ऑप्शन होते की ते करायचं नाही तर ते राहू द्यायचं, असं काय.
मग मी दुसरा ऑप्शन चूज केला की आपल्याला करायचं. आणि मग त्या गुगलच्या ग्रुपवरून मी माहिती घेतली की मला हे कसं करता येईल. त्यांनी सांगितलं की इट्स सिम्पल, यू लर्न द HTML लँग्वेज अँड डेव्हलप युअर सॉफ्टवेअर. सो आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन इन मराठी मीडियम स्कूल. आय एम नॉट सायन्स स्टुडंट, नॉट कम्प्लिटिंग माय इंजिनिअरिंग. सो हाऊ कॅन वी डू इट. इच्छा असली की मार्ग असतात ना. तसं मला त्यांनी एका फ्रेंचच्या शिक्षकाने, फ्रान्सच्या, मला एक वेबसाईट सांगितली. जी वेबसाईट तुम्ही पण वापरू शकता. W3 स्कूल नावाची वेबसाईट. W3 स्कूल याच्यावर तुम्ही जगातल्या सगळ्या कोडिंग प्रोग्रामिंग लँग्वेज फ्री शिकू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या वेबसाईट बनवू शकता, अँड्रॉइड ॲप बनवू शकता, सॉफ्टवेअर बनवू शकता, गेम्स बनवू शकता, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट. आणि मग मी त्या W3 स्कूलवरनं 2010 साली एक असं सॉफ्टवेअर बनवलं होतं की जे तेव्हा महाराष्ट्रात कुठेही नव्हतं. म्हणजे तुम्ही आता गुगल फॉर्म मध्ये बनवता ना, ते 2010 मध्ये त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स मी HTML मध्ये. तर ते असं होतं की एक प्रश्न यायचा, 4 पर्याय यायचे. की रोज टाईप करण्यात माझा वेळ जायचा ना, HTML ला एकदा कमांड देऊन ठेवलं. त्यामुळे दररोज क्लिक केलं की नवीन टेक्स्ट जनरेट व्हायची. त्यामुळे माझा वेळ वाचायचा आणि मुलांचं शिकणं पण त्यातून मजेशीर व्हायचं. टीचिंगसाठी व्हिडिओ द्यायचो मी, इव्हॅल्युएशनसाठी हे द्यायचो. 50 क्वेश्चनचा प्रॅक्टिस घ्यायचो आम्ही. बरं, आमच्या शाळेत हे काहीच नव्हतं. एक लॅपटॉप घेऊन शाळेत जायचो आणि त्याच्यावर मुलं सगळी प्रॅक्टिस करायची. म्हणजे बऱ्याच शिक्षकांचे ते की आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट बॅरियर टू ऑन युअर सक्सेसफुल. म्हणजे जर एखादी गोष्ट ठरवली तर ते बॅरियर होतं. तिथे क्लिक फॉर रिझल्ट येतं आफ्टर सॉल्व 50 क्वेश्चन. त्याच्यात एक स्पेशलायझेशन होतं की त्याच्यानंतर एक विंडो ओपन व्हायची. So how many total questions? So 50. How many solve it? If suppose 20. So how many correct answer? If 17 is a correct answer, so 3 is a wrong answer. So if 3 is a wrong answer, so what is the correct answer of wrong answer? म्हणजे जे प्रश्न चुकले त्याचे करेक्ट उत्तर काय आहे तिथे सांगायचं. त्याचा बेनिफिट मुलांना इतका व्हायला लागला की तिथून पुढे सलग 7-8 वर्ष आमच्या शाळेची मुलं राज्याच्या गुणवत्ता यादीत आहेत. म्हणजे नुसती पास नाही झाली, कारण त्यांच्यासाठी या सोप्या गोष्टी झाल्या. माझ्यासाठी कशा सोप्या झाल्या सांगतो. मी जर त्यांना फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक हा घटक शिकवला, त्याच्यासाठी मी एक वेळा व्हिडिओ बनवला, तर 2012 मध्ये पण फ्रॅक्शन तसाच होता. आज पण फ्रॅक्शन चेंज नाही झाला. मी तोच कंटेंट आज पण यूज करतो. त्याच्यासाठी बनवलेले इव्हॅल्युएशनचे जे पार्ट आहेत ते मी आज तेच यूज करतो. त्याच्यामुळे माझा वेळ वाचला. आणि याच्यासोबत मग मला वेगळ्या गोष्टी स्किल बेस्ड एज्युकेशन. आणि मग ती मेंढपाळाच्या आणि वीटभट्टी कामगारांची मुलं जी शाळेत येत नव्हती, ती मुलं आमची राज्याच्या गुणवत्ता यादीत आहेत. दॅट इज द रिझन आय सजेस्ट यू टू फॉलो द टेक्नॉलॉजी. जर त्याच मोबाईलचा असा बेस्ट वापर करता आला तर आपण हे करू शकतो. दिस इज ओनली अकॅडमी. याच्या पुढे अजून बऱ्याच जादू आहेत की जे आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप पाहणार. मग माझी आई विठ्ठलाची निस्सिम होती. दर महिन्याला पंढरपूरला जाते. आज लहानपणापासून एक शिकवण द्यायची मला की बालाजी तू कोणी पण हो, तू योगी म्हणण्यापेक्षा उपयोगी म्हणजे असं काहीतरी काम कर म्हणजे ज्याची त्याची सक्सेसची डेफिनेशन असं होतं. टेक्नॉलॉजी जेव्हा वापरायची. हा, मी काय सांगत होतो, सक्सेसचं डेफिनेशन. मोस्टली पीपलचं सक्सेसचं डेफिनेशन हे आहे की जर माझ्या मुलाला 1 CR वाला जॉब भेटला सो ही इज अ सक्सेस. प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळं असतं. माझ्या आई वडिलांनी मला असे संस्कार दिले की तू असं काहीतरी काम केलं पाहिजे की ज्याचा फायदा तुला डेफिनेट झाला पाहिजे. त्याच्यासोबत जर इतरांना होत असेल तर ते खरं सक्सेस. आणि मग मी 2010-11 साली ब्लॉग मेकिंग शिकलो. ब्लॉग म्हणजे 11 साली महाराष्ट्रात मराठी भाषेतला हा पहिला ब्लॉग होता. जेवढं मी सर्च केला होता तेव्हा एक पण मराठी भाषेत ब्लॉग. ब्लॉग इज अ फ्री सर्व्हिस ऑफ गुगल. वेबसाईट इज अ पेड सर्व्हिस ऑफ मेनी टाईप ऑफ सर्व्हिस. हा फरक असतो दोन्ही. जे वेबसाईटवर करता येतं ते सगळं ब्लॉगवर करतात. सो आय चूज अ फ्री सर्व्हिस. आणि मग मी जे व्हिडिओज बनवायचो, वर्कशीट बनवायचो, PPTs बनवायचो आणि हे जे सॉफ्टवेअरच्या लिंक होत्या या सगळ्या लिंक दररोज सकाळी 8 वाजता मी माझ्या ब्लॉगवर अपलोड करायचो. योगी होण्यापेक्षा उपयोगी कसं झालं. आणि मग तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं इंडियात. 2011-12 साली 13च्या एंडिंग किंवा 14ला आपल्याकडे व्हॉट्सअप लॉन्च झालं.
आणि मग ते फेसबुकवर शेअर करायचे. मी माझं फेसबुक अकाउंट की आज या त्याचा हा कंटेंट मी म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल की एका डोंगरावरच्या ग्रामीण भागात बसलेल्या सामान्य शिक्षकांनी बनवलेलं क्रिएशन. 2011 साली महाराष्ट्रातल्या 40,000 शाळा वापरतात. एका शाळेचे 20 स्टुडंट वापरतात, ओनली 20. सो 8 लाख विद्यार्थी दररोज माझे रिसोर्सेस वापरतात. दॅट इज नॉट द योगी म्हणण्यापेक्षा आणि हा टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की वन टाइम रिसोर्स बनवा, मेनी टाइम यूज करू शकता. एका व्यक्तीने बनवा, लाखो तुम्ही लोक त्याचा वापर. जर आपण पेपरचा एक मॉड्यूल बनवला तर तो एकासाठी होतो आणि तो सस्टेनेबल नाही. आफ्टर 2-3 इयर्स हे तुमचे पिक्चर्स डॅमेज होतात. पण जर मी AR टेक्नॉलॉजीत असे बनवतोय तर त्या लाईफ टाईमसाठी तुमच्याकडे राहू शकतो. इट मीन्स हे करायचं नाही असं नाही, ते पण डेफिनेटली तुम्ही करू शकता. तर त्यासोबत जर ते करता आलं तर त्याचा बेनिफिट असा होऊ शकतो. पण तुम्ही जितक्या चांगल्या गोष्टी करता तितके प्रॉब्लेम येत जातात. म्हणजे जसं की आय एम हॅपी 40,000 schools regularly visited my blog, but again I am facing another problem. Remaining the total 40,000, 32,000 schools from the urban area. I want to do something for the remote education. So what can I do for the remote education? Again I am facing problem. आणि मग मी माझ्या गुगल कम्युनिटीला विचारले की what can I do for remote education? Through by the technology, through by the ICT. So they replied me, it's very simple. You learn the JavaScript and PHP language. की जे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाच्या मुलांचा टफ काम असतं PHP लँग्वेज. आणि मग पुन्हा ठरवलं की चला आपल्याला येते का ट्राय करूया. आणि साधारण 1 वर्षभर मी त्यावरती काम केलं आणि JavaScript आणि PHP लँग्वेज जेवढी एज्युकेशनसाठी आवश्यक आहे, म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंग डेफिनेटली नाही, ते शिकलो. आणि 2013 साली मी महाराष्ट्राचा पहिला शिक्षक ठरलो की ज्याने स्वतःचे अँड्रॉइड ॲप, जे तुमच्या टॅब आणि मोबाईलमध्ये असतात ना, तर तसे 25 ॲप बनवले होते मी, जे सब्जेक्ट वाईज आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झाले. आता साधारण 62 देशामध्ये जगातल्या हे सगळे ॲप वापरतात. दॅट इज द रिझन आय एम फॉलो द टेक्नॉलॉजी अँड आय सजेस्ट ऑल ऑफ यू. मी टेक्नॉलॉजीला जर फॉलो केलं तरी फक्त तुमच्यासाठीच नाही तर जगभरासाठी उत्तमपणाने याचा वापर करू शकतो. आणि याचे फीचर काय होते की जे सॉफ्टवेअर होतं ते ऑनलाईन चालायचं. याचा सगळ्यात मोठा फीचर होता हे सगळं ऑफलाईन म्हणजे विदाउट इंटरनेट चालतं. कारण ते सॉफ्टवेअर माझ्या शाळेवर वापरायला मला प्रॉब्लेम यायचे, तिथे नेटवर्क नसायचं. आणि मग समस्या आली का मी संशोधन करायला. आणि म्हणून मी शहरातल्या सगळ्या शाळेत जातो तर त्यांच्यापुढे सगळ्या पुढे रेडीमेड थाळी असते. मोठ्या बिल्डिंग असतात, मोठ्या ICT लॅब असतात, एव्हरी फॅसिलिटी अवेलेबल अर्बन स्कूल. म्हणजे सगळ्या शाळेत असतं असं नाही, पण बहुतांश शाळेत बघतो. त्यामुळे तिथले शिक्षक आहे ना, नवीन काही शोधायचा, नवीन विचार करायची त्यांना आवश्यकता पडत असं मी नाही सांगत, ते शिक्षक सांगतात. म्हणजे मी आता सकाळी ज्या शाळेकडे गेलो, एक इव्हेंट होता कॉमन केली 4-5 शाळा, ते सांगतो की सर आम्हाला करायची आवश्यकताच नाही, आमच्याकडे सगळं आहे. त्यामुळे तुमची रिसर्च ॲबिलिटी आहे ना ती इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि जर तुमची होत नाही तर तुमच्या स्टुडंटची होत. आणि त्याच्यासाठी म्हणजे ॲपचा वापर तत्कालीन मग शिक्षण मंत्र्यांना कळलं की महाराष्ट्रात एक असा शिक्षक आहे की ज्याने स्वतःचे काहीतरी ॲप वगैरे बनवले. त्यांनी मंत्रालयात बोलावून घेतलं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा इनिशिएटिव्ह म्हणून याला मस्त फ्रंट पेजवर न्यूज देऊन पब्लिश केला. तो गव्हर्नमेंटचा रोल होता. मला इतका आनंद वाटला की एका महिन्यामध्ये 2.5 लाख शिक्षकांनी माझा ॲप डाउनलोड करून त्याचा वापर ते त्या शाळांनी करायला. आणि मग त्याचा आनंद मोठा होता की एका शाळेतल्या 100-50 विद्यार्थ्यांपेक्षा जर त्याचा फायदा काही हजार काही लाख विद्यार्थ्यांना होत असेल तर हे टेक्नॉलॉजीचं सगळ्यात मोठं यश असतं. आणि यातून माझा सगळ्यात मोठा फायदा काय झाला, माझे एफर्ट्स कमी झाले. म्हणजे 10 वर्षापूर्वी बनवलेला रिसोर्स मी आज वापरतोय, माझं काम कमी झालं आणि माझ्या विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं. मग पहिले आमचे चॅलेंजेस संपले. आता नवीन चॅलेंजेस आले की आजूबाजूच्या गावाच्या सगळ्या शाळा आमच्या शाळेत प्रवेश घ्यायला. नवीन चॅलेंजेस आहे. शाळा तर आमची छोटीशी होती, नो ॲडमिशनचे बोर्ड लावा लागले. आणि मग राजकीय पॉलिटिक्स सगळं प्रेशर यायला लागलं, ऑफिसरांचं प्रेशर यायला लागलं. आणि मग आम्ही ठरवलं की आता फक्त अकॅडमिकवर काम नाही करायचं, आपण ट्री ब्रँचेस सारखं मुलांच्या स्किलला वेगवेगळ्या आकार द्यायचे. आणि मग आमच्याकडे तोपर्यंत तरी एकच लॅपटॉप होता सर.
कम्प्युटर नाही, इलेक्ट्रिसिटी पण नव्हतं स्कूल. घरून जेवढं चार्जिंग करून चालतो लॅपटॉप तेवढ्यावर चालतं. आणि मग मी माझ्या स्कूल टाईम आणि कॉलेज टाईममध्ये डान्स आणि ड्रामामध्ये मला मेडल भेटले. म्हणजे माझा इंटरेस्ट होता, मी करायचो ते. आणि मी ठरवलं की या मुलांना पण आपण हे शिकवायचं. फॉर व्हॉट पर्पज? की माझ्या 15 वर्षाच्या नोकरीत 8.5 वर्ष मी 1ली ते 4थीच्या शाळेत एकटा शिक्षक म्हणून काम केलं. दॅट इज द रिझन आय फेसिंग अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. आणि त्याच्यासाठी मग मी अशा इनोव्हेटिव्ह मेथड शोधल्या की 4 वर्गाला मला सहज शिकवता येईल. मग ते ड्रामाटायझेशनची मेथड वापरली आणि मुलांना मग असा डान्स शिकवायचो त्याच्यावर. आणि मग कॉन्फिडन्स कसा पाहिजे आपल्याकडे की त्या खेड्यातल्या डोंगरावरच्या शाळेत डान्स शिकवला ना तर आम्ही झी टीव्हीच्या ऑडिशनसाठी आमची मुलं घेऊन गेलो. आम्हाला माहिती होती की आमच्या मुलामध्ये तिथलं प्रोटीन्स तितकी ॲबिलिटी. कोल्हापूरला ते ऑडिशन होतं. पिकअप गाडी असते ना, त्या पिकअप गाडीत आमची मुलं घेऊन आम्ही गेलो. म्हणजे किती परिस्थिती वाईट असते. म्हणजे आता आमची मुलं प्लेनने IIT दिल्लीला पाहायला जातात, इतके आम्हाला फायनान्स आहे. मग सुरुवातीला आम्ही पिकअपमध्ये डान्स इंडिया डान्स एक शो होता 2014 साली. तर तिथे आमच्या शाळेची मेंढपाळांची 2 मुलं सिलेक्ट झाली. एक प्रथमेश माने नावाचा आणि एक सुयश लोखंडे नावाचा. तर तो प्रथमेश माने देशाच्या टॉप 5 डान्सरमध्ये सिलेक्ट झाला. गेल्या वर्षी सोनी मराठीचा एक प्रोग्राम होता, सोनी टीव्ही, महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर होता का, त्याच्यामध्ये तो फर्स्ट आलेला विद्यार्थी. तर त्या 3-4 वर्षामध्ये मी मुलांना जेवढा डान्स शिकवला होता ना 10 वर्षापूर्वीची, आज माझ्या 27 विद्यार्थ्याच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात 27 डान्स अकॅडमीज आणि ते लाखो रुपये फीस घेऊन वेगवेगळ्या मुलांना डान्स शिकवतात आणि स्वतःचं करिअर करतात. So I just provided opportunity to my student through by the single laptop. एका लॅपटॉपच्या मदतीने मी त्यांना गणित इंग्रजी नाही शिकवलं तर त्यांना हे वेगळं गोष्टी शिकवलं. आणि मग हे झाल्यावर इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा कमी पडायला लागला तेव्हा मग मी ठरवलं की आता आपल्याला एक लहानपणी म्हण ऐकली होती की आवळा देऊन कोहळा काढायचा. आणि मग माझ्या पगारातले मी ते पैसे इन्व्हेस्ट केले आणि SMS चॅनल बनवला. आपल्याला इलेक्शनमध्ये कसे मेसेज येतात, दररोज 4:30 वाजले की आमच्या पालकांना असे मेसेज द्यायचे, आज तुमच्या मुलाला शाळेत हे शिकवलंय, तुमच्या मुलाने घेऊन हा होमवर्क करून ये, तुला काही लक्षात ठेवायचं. आणि मग पालकांना कळायला लागलं की टीचर खूप शिकवतात आणि मग आमच्या शाळेकडे यायला लागले, आमचं कॉम्बिनेशन लागलं. आणि मग पालकांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी काही CSR फंडवाल्यांनी आम्हाला काही फंड द्यायला सुरू. कसं असतं का, तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल, तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल, चमत्कार असल्याशिवाय नमस्कार. त्यामुळे तुम्ही जर कोणाला CSR फंड मागायला गेला तर असा तुम्हाला CSR फंड मिळेल. तुमच्याकडे जगापेक्षा एक वेगळी गोष्ट पाहिजे. म्हणजे आता दरवर्षी साधारण 25 लाख CSR फंड मिळवतो मी आता मागच्या 5 वर्षात. आता पण जेव्हा 10 वर्ष आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केल्या तेव्हा सुरुवातीला आम्हाला 10,000 मिळवायचे तरी खूप सारे प्रॉब्लेम. आणि याच्या माध्यमाने पालकांकडून लोकांकडून आम्ही पीपल कॉन्ट्रीब्युशन केलं. ते CSR फंड नव्हता, त्याला लोक सहभाग असेल. आणि जिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या ठिकाणी जगातलं सगळ्यात हायटेक असे डिजिटल कारखाने. म्हणजे 2015-16 साली जगातली इंटरनॅशनल जी बी बेस्ट स्कूल असेल त्या स्कूलमध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आम्ही आमच्या त्या मेंढपाळांच्या मुलांना. आणि मग त्याच्यासाठी ते मुलं असे इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकायला मल्टिपल गॅजेट्स त्यांना अवेलेबल करून, कम्प्युटर होते, इंटरॅक्टिव्ह बोर्ड होते, लॅपटॉप्स होते, टॅब होते. आणि याच्या माध्यमाने मग माझं टीचिंग करणं इझी होत गेलं. वारंवार मी तेच सांगतोय की शिक्षक म्हणून आपला तो स्वार, शिकवणं आपलं सोपं झालं की आपलं काम सोपं, हे विद्यार्थ्यांचं मग लर्निंग इझी होत जातं. सो आय यूज digital platform for my teaching purpose. Then one of Gujarat NGO provided 20 lakh rupees to buying a tablet for my school. आणि मग त्या 20 लाख रुपयांमधून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केल्या. ऍक्च्युली काही टॅबलेट घेतले आम्ही आणि त्या टॅबलेट क्लासरूममध्ये मग मुलं आफ्टरनूनला असं प्रॅक्टिस करायची. सपोज मी जिओग्राफी शिकवलंय मॉर्निंगला कुठे ICT लॅबमध्ये आणि आफ्टरनूनला त्याच्याशी रिलेटेड सगळे ॲप या टॅबमध्ये अवेलेबल असेल. सो मुलं त्याचं वेळ प्रॅक्टिस करायचे, रट्टा मारणे वगैरे हा पद्धत सगळा आमचा बदल. मुलांचं कम्प्रेशन पॉवर वाढायला. आणि मग मुलांना जर 30 मिनिटसाठी तुम्ही हे देताय, सपोज की हे टेक्नॉलॉजी आहे, त्याला AR टेक्नॉलॉजी म्हणजे
मी शाळेत असताना माझ्या टीचरनी मला शिकवलं, भूकंप असा होतोय, महापूर असा होतोय, वादळ असे. आता मी तसं नाही शिकतो. तो फक्त शब्द लिहितोय आणि मुलं ते AR ॲपने स्कॅन करतात, 3D मध्ये ते तुमच्या समोर येतं. मला अन्नपचन नावाचा पाठ शिकवायचा, तर फक्त पोट नावाचा शब्द स्कॅन करतात माझ्या इथे. तर पूर्ण अन्नपचनाची प्रक्रिया त्यांना 3D मध्ये त्यांच्या समोर येते. दॅट इज द ॲडव्हान्स लेवल टीचिंग. आणि असं शिकलेली मुलं जगाच्या कुठल्याही बोर्डच्या, आपल्या डोक्यात असतं ना CBSE बोर्ड, इंटरनॅशनल स्कूल, ICSE बोर्ड, जिल्हा परिषद शाळा, आमच्या शाळेची मुलं कुठल्याही बोर्डच्या मुलांसोबत ती मुलं आमच्या मुलांपुढे टिकू पण शकणार नाही, इतके कॉन्फिडंट. कुठलाही सब्जेक्ट, इव्हन इंग्लिश कम्युनिकेशन, कारण दररोज ती मुलं अशा प्रकारचे एक्सपिरियन्स. आणि याच्यासाठी कुठले करोडो रुपये मला इन्व्हेस्ट करावे लागले नाही, मी कुठले कोर्सेस केलेले नाही, किंवा मला कुठल्याही विषय ट्रेनिंगची गरज नाही. आणि त्याच्यासाठी मग मी माझा प्रत्येक रविवार वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शिक्षकांना अपग्रेड कसे करता येईल. कारण माहिती का, तुमच्या इथे 6 मजली बिल्डिंग जरी झाली आणि तुम्ही जर स्वतःला अपग्रेड नाही केलं तर तुमचा शाळा डेव्हलप होऊ शकतो. बिल्डिंग झाली म्हणजे तुमची डेव्हलपमेंट झाली असं. आणि त्याच्यासाठी मग आम्ही अशा टेक्नॉलॉजी वापरायला लागलो, वेगवेगळे स्किल्स मुलांना द्यायला लागलो. आणि हे सस्टेनेबल गोष्टी असतात. नंतर आमच्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड यायला लागले, मग मुलं त्याचा प्रॅक्टिससाठी पण चांगला यूज करायला लागले. ते वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस वगैरे बोलून शिकायले. आणि मग या सगळ्या गोष्टी सुरू असताना मी तोपर्यंत गुगल सर्टिफाईड टीचर झालो, मी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड टीचर झालो. आणि मग हे सगळं सुरू असताना मला कळायला लागलं की शिक्षकांसाठी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असतात. म्हणजे आपण कधी सहभाग घेतलाय? जस्ट येस ऑर नो? नो प्रॉब्लेम. इथून पुढे भरपूर अजून नोकरी आहे, आपण घेऊ शकतो. तर गुगल, मायक्रोसॉफ्ट असतात ना, हे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे एज्युकेशन, यांचं दरवर्षी कॉम्पिटिशन असतं. तर त्या कॉम्पिटिशनमधून तुम्हाला ग्लोबल ओळख होते, तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट होतो आणि तुम्हाला फॉरेन ट्रिप पण पॉसिबल. तर ते अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट नंतर गुगलचं एक कॉम्पिटिशन होतं दिल्लीला. त्याच्यामध्ये 72 कंट्रीचे प्रोजेक्ट होते, सगळे टेक्नॉलॉजी बेस्ड होते. इन 2014 फर्स्ट टाइम मी देशाच्या राजधानीत गेलो. मराठी माध्यमात शिकलेला माणूस, गावाकडच्या शाळेत काम करणारा, ते 72 देशातले लोक 3 पीसमध्ये फ्लुएंटली इंग्लिश बोलणारे. कुठे बसलो असेल मी, तुम्हाला आयडिया आली असेल. लास्ट कोपऱ्यामध्ये बसलो. मला 8-8.5 मिनिटाचा वेळ होता एक प्रोजेक्ट सादर करायचा. साधारण दुपारी 1:45च्या आसपास माझ्या मोठ्या मोठ्या इंग्लिशमध्ये मी माझा प्रोजेक्ट सादर केला. म्हणजे कॉन्फिडन्स कसा येत होता माझा. आणि 4:30 वाजता रिझल्ट आला. त्या ऑडिटोरियममध्ये रिझल्ट होता. मग आम्ही महाराष्ट्रीयन माणूस, 3 इडियटची सोच, रिझल्ट घालून पाहायचा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. ही आपल्याला कॉन्फिडन्स नाही फर्स्ट 3 मध्ये आपण. मी ऑडिटोरियमच्या बाहेर गेलो. आय एम एक्झिक्युटिव्ह द ऑडिटर. एक पिऊन आला बाहेर, टू इज मिस्टर जाधव. आय सेड येस, प्लीज कम इनसाइड. मी आतमध्ये आलो, पहिला रिझल्ट 3, 2, 1. गॉट फर्स्ट रँक. पुन्हा महाराष्ट्रीयन माणसाची बुद्धी जागृत होते की मी त्या ज्युरींकडे गेलो. ते विचारले, व्हाय आय एम सिलेक्टेड फर्स्ट. कारण मला माहिती होतं माझ्यापेक्षा खूप सुंदर प्रोजेक्ट. तर त्यांनी मला दिलेलं उत्तर खूप छान होतं, मला मोटिवेट करणार की मिस्टर जाधव, देर आर लॉट ऑफ हाय क्वालिटी प्रोजेक्ट इन दॅट कॉम्पिटिशन, बट युअर प्रोजेक्ट ओनली वन मेकिंग फॉर द रिमोट एरिया. ग्रामीण भागातल्या शाळांना अपडेट करणारा जगातला हा एकमेव प्रोजेक्ट आहे. आणि मग 14 साली गुगलने मला पहिला इंटरनॅशनल अवॉर्ड दिला. आणि साधारण मागची 10 वर्षे गुगलसोबत माझा टायप आहे. गुगल दरवर्षी मला 4-5 देशात पाठवतं, माझा सगळा खर्च करतं. या सगळ्या अपॉर्च्युनिटी नॉट ओनली फॉर मी, या सगळ्या अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे हे सांगायला मी माझा प्रवासाचा वेळ दिवसाचा रात्री केला. दुसरं काही रिझन नाही. तर हे आपल्याकडून पण होतं. याचे बेनिफिट असे होत जातात, तुमच्या शाळेचं नाव मोठं होत जातं. तुम्हाला जाहिरात करण्याची आवश्यकता नाही. तुमचा टीचर इंटरनॅशनल फेलो आहे, इंटरनॅशनल स्टडी टूर आला. आणि याच्यासाठी मग तुम्हाला 2-2 लाख रुपये फीस देऊन कोर्स करायची आवश्यकता आहे. सिंपल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही दरवर्षी पार्टिसिपेट व्हावं हे सांगायला मी आज शिक्षक दिनानिमित्त आपल्यासमोर आलो. तर आम्ही त्याच्यानंतर काही प्रोजेक्ट राबवले. आता प्रोजेक्टवरती बोलूया. माझ्या स्टोरीवर बऱ्याच वेळा साधारण 2000
2013 नंतर आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. आपण कोविडमध्ये तर सगळ्यांनी याच्यावरती काम केलेलंच आहे. व्हर्च्युअल क्लास नावाचा प्रोजेक्ट आहे. तर आताही आमच्या त्या ग्रामीण भागातली शाळा वर्षाला साधारणतः 35 ते 40 देशांसोबत कोलॅबोरेशन, म्हणजे दर 8-10 दिवसाला एका वेगळ्या देशाच्या शाळेच्या मुलांसोबत आमची मुलं, आमचे टीचर आणि त्यांची मुलं, त्यांचे टीचर हे अशा हॉलमध्ये बसून कोलॅबोरेशन करतो. त्यांच्या ज्या बेस्ट गोष्टी आहेत ते आम्हाला सांगतात, आमच्या ज्या बेस्ट गोष्टी आहेत त्या आम्हाला सांगतात. त्याचे बेनिफिट असे होतात की सपोज मी जॉमेट्री शिकवतो आणि मला जॉमेट्रीमधला फ्रॅक्शन नावाचा किंवा अल्जेब्रा मधला हा चॅप्टर इतका सुंदर शिकवता येईल, पण माझ्या कम्युनिटीवरती आलं की ऑस्ट्रेलियामध्ये टीचर आहे, ते बेस्ट शिकवतात. मी त्यांना रिक्वेस्ट केली की कॅन यू गिव्ह अस 20 मिनिट फ्रॉम अ स्टुडंट. सो त्यांना इंटरेस्ट येतं की फॉरेनचं स्कूल मला रिक्वेस्ट केलं आणि मग ते 20 मिनिट इकडे येतात. दुसरे एक न्यूझीलंडचे टीचर आहे, मी त्यांना इथे इन्व्हाइट करतो. जगातले 2 बेस्ट टीचर, मी आणि माझे विद्यार्थी, त्यांच्या वेगवेगळ्या मेथडमधून आणि हा फ्रॅक्शन नावाचा त्याच्याही पेक्षा सोपं सांगतो. हे थोडं पुढचं जातं. आपले बालभारती पुस्तक असतात, तिथून बालभारतीकडून मी सगळ्या लेखकांनी कवीचे नंबर मिळवले आणि त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही जो पाठ लिहिलाय, तुम्ही जी कविता लिहिली, एक 20 मिनिट येऊन आमच्या मुलांना ते शिकवा. त्या लेखकाला प्रचंड आनंद होतोय, माझीच कविता, माझाच पाठ मला शिकवायला मिळतो. माझ्या विद्यार्थ्यांना मोस्ट आनंद येतो की ज्याने पाठ लिहिलाय तो माझ्यापेक्षा सुंदर शिकतो. याचे आम्ही मल्टिपल यूज करून घेतले असे, नॉट ओनली फॉर द अकॅडमिक ऑर टेक्स्ट बुक लर्निंग, आम्ही वेगवेगळे स्किल शिकण्यासाठी. आणि मग आम्हाला फॉरेन फंडिंग मिळायला लागलं. म्हणजे जसं हे स्क्रीन आहे, हे अमेरिकेतलं एक तुल्लाहोम नावाचं शहर आहे. तर तिथे मग 11 तासाचा डिफरन्स असतो. मग आता क्लास कसा व्हायचा, त्यांच्या सकाळी 8 म्हणजे आपले संध्याकाळी 7. सायंकाळी 8:30 वाजता आम्ही शाळेच्या भिंतीवर प्रोजेक्टर लावायचो. सगळा गाव आमच्या मैदानावर. त्यांची 2री 3री शिकवून फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलायचं. मला पॅरेंट मिटिंगची गरज पडेल का, मला रिझल्ट दाखवायची गरज पडेल का. आणि त्या एका स्टुडंटने जाऊन सांगितलं की पापा, टुडे आय एम टॉकिंग विथ वन ऑफ इंडियन मराठी मीडियम स्कूल. सो त्या पॅरेंटला खूप आश्चर्य वाटलं की इज इट पॉसिबल की भारतातलं एक मराठी माध्यमाची शाळा आहे आणि युएसच्या शाळेसोबत कोलॅबोरेशन करते. त्यांनी स्कूलकडून माझा ईमेल आयडी नंबर मिळवला. साधारण 8 दिवस ते मला इंग्लिशमध्ये बोलायचे आणि बोलायचे 20 मिनिटे 25 मिनिटे. आणि 9व्या दिवशी त्यांनी सांगितलं की सर नमस्कार, मी सुहास देशपांडे पुण्याचा आहे, व्हॉट कॅन आय डू फॉर युअर स्कूल. जे किती छोटं आहे. असं जगातल्या 25-30 देशात आम्हाला भारतीय मुलं भेटली. आणि मग त्यांनी एक प्रश्न विचारला, व्हॉट कॅन आय डू फॉर युअर स्कूल. आय रिप्लाइड सिंगल वर्ड, एव्हरीथिंग. आणि त्यांनी 8 दिवसामध्ये आम्हाला 2.5 लाख रुपयाचे आयपॅड पाठवून दिले आमच्या मुलांना. 0 इन्व्हेस्टमेंट, मी काही इन्व्हेस्टमेंट केलं नाही. फक्त ते भगवद्गीतेचं जे वाक्य आहे ना, त्याला मी दररोज छेद देतो. दोपट मार्ग सोडू नका असं एक वाक्य आहे आणि मी तो दररोज सोडण्याचा प्रयत्न. तर याच्यामधून अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या आम्ही. कोणाकडून कविता शिकल्या, कोणाकडून गोष्टी शिकल्या, कोणाकडून टेक्नॉलॉजी शिकली, कोणाकडे स्किल शिकले. तर हे करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची आवश्यकता. जर सपोज तुम्ही असं गृहीत धरा की तुमच्या शाळेतले ऑस्ट्रेलियाच्या शाळेसोबत मुलं बोलली, तर ते विद्यार्थी घरी जाऊन काय सांगतील, वाव, आमच्या टीचरने आज आमच्यासाठी ऑस्ट्रेलियन टीचर बोलावले होते, त्याने आम्हाला असं सांगितलं, तसं सांगितलं. पॅरेंट्सनी काय वाटेल तुमच्याबद्दल, प्राऊड फील. आणि मुलांसाठी आमच्या मुलांनी व्हर्च्युअल क्लास नावाची नोटबुक घेतली आणि त्यामध्ये ते लिहितात सायंकाळी, आज आम्ही ऑस्ट्रेलियाशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियामध्ये हे फेस्टिवल होतात, ऑस्ट्रेलियातलं हवामान असं असतं, ऑस्ट्रेलियामध्ये ही भाषा बोलली जाते, ऑस्ट्रेलियात शेतामध्ये हे पिकं येतात, ऑस्ट्रेलियात हे प्राणी असतात. तर त्यांना UPSC करताना आंतरराष्ट्रीय अभ्यास करायची आवश्यकता पडेल. दर वर्षाला साधारण 30 देशांसोबत आमचं कोलॅबोरेशन. याच्यासाठी 1 रुपया पण मी पे करत नाही. फक्त आय इन्व्हेस्ट माय विल पॉवर. जसा मी मॅमने मेसेज करत होतो तसा कुठल्या तरी फॉरेन टीचरचे मला मेसेज येतात आणि मी त्यांना मेसेजेस करतो. तर आता दर आठवड्याला मी जगातल्या 5-6 देशाच्या शाळाच्या शिक्षकांना शिकवतो ही गोष्ट कशी करायची, ही गोष्ट कशी करायची. ही गोष्ट मोठी नाही पण छोटी पण नाही. ही गोष्ट मोठी नाही पण छोटी सुद्धा नाहीये. हा अनुभव तुमच्या विद्यार्थ्यांना 1-2 वेळा देऊन पहा, तुम्हाला कसा अनुभव येते पहा. आणि मग तिथून आपल्याला कळायला लागतं की आपल्या सीमा किती आहेत, आपण कुठे आहोत. आणि मग आपण जागतिक लेवलचा विषय करायला जातो आणि त्याला म्हणायचं बेस्ट यूज ऑफ मोबाईल. इट इज अ फ्युचर प्रूफ एज्युकेशन.
हा माझ्या शाळेतल्या मुलांचा तसं गुणाकार चुकतो आय ॲग्री, एखाद्याची वजाबाकी पण चुकते, पण तो मुलगा आर्चरी इतके उत्तम चालवतोय सर, सो व्हाय आय फोर्स टू द मल्टिप्लेक्शन, आय फोर्स हिम, आय ट्रेन हिम टू प्ले बेस्ट आर्चरी. आणि मग त्या माध्यमातून याला फ्युचर प्रूफ असं एज्युकेशन आपण म्हणत जातो. आणि म्हणून हे चित्र मला आवडतं. दिस इज नॉट अ टीचिंग. जसा मी 30 मिनिटे बोलतोय तसं वर्गात जाऊन जर आपण खूप बोललं तर मी असं समजून घ्यायची गरज नाही की मी खूप शिकवतो. म्हणजे मी बाहेर पडताना मी आता इथूनही तोच फील करतो. तुम्ही किती घेतलंय हे तुमच्यावर डिपेंड, माझ्यावर नाही. दॅट इज अ टीचिंग. मुलांशी हार्ट टू हार्ट. हे झालं तर मग त्या सगळ्या गोष्टी बेस्ट होत जातात. आणखी एक बेस्ट प्रोजेक्ट आहे आमच्या शाळेचा. तसे एक 25 प्रोजेक्ट आहेत. मी 3-4 सांगेन वेळेअभावी. आधी सांगितलं मी तुमचे 60-70 मिनिटाचे जास्त वेळ घेणार नाही. आणि ते मेमोरेबल करायचे. दुसरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी. तर गोष्टीची शाळा माझ्या 15 वर्षाच्या नोकरीत 8.5 वर्ष मी सिंगल टीचर आहे फॉर फर्स्ट टू फोर्थ टाइम. मग सगळं मिड डे मीलसाठी जळण गोळा करण्यापासून तो रिपोर्ट पाठवण्यापर्यंत 4 वर्ग सांभाळण्यापर्यंत सगळं काम आम्हाला करावं. ओके, नो प्रॉब्लेम. तरी आम्ही काही अनसॅटिस्फाईड नाही. मी मुलांना अधूनमधून गोष्टी सांगायचो, गोष्टी, आणि त्या गोष्टी 3-4 महिन्यानंतर पण मुलांना खूप चांगल्या प्रकारे लक्षात आले. मी ठरवलं की आपण अभ्यासक गोष्टीच्या माध्यमाने शिकवला तर, कारण डीएडला परीक्षेत मार्क्स घेताना लिहिलं होतं मी, स्टोरी टेलिंग नावाची एक पद्धत असते, त्याने असं होतं, मला मार्क्स मिळाले, नोकरी मिळाली. त्याचं ॲप्लिकेशन आहे. एक UAE नावाचा एज्युकेशनमध्ये कन्सेप्ट आहे वर्ल्डमध्ये. UAE, अंडरस्टँड? ए ॲप्लिकेशन आणि ई फॉर द एक्सप्रेशन. या तिन्हीचा वापर कुठल्याही सब्जेक्टसाठी झाला की एज्युकेशन बेस्ट. आणि मग त्याचा वापर करून मी प्रत्येक चॅप्टरच्या, जसं मराठी आहे, सोशल सायन्स आहे, हिस्ट्री आहे, 7-7, 8-8 मिनिटाच्या छोट्या स्टोरीज बनवायचो. आणि मग 8-8 मिनिटे एका वर्गाला सांगायचो. 2 महिन्यानंतर जरी मी मुलांना त्या स्टोरीमधलं काही विचारलं तर मुलांना परफेक्ट यायचं. आणि मग सांगितले की आता मला स्टोरी बनवायचा कंटाळा, आता स्टोरी तुम्ही बनवायची. आणि आता आज या घडीला माझी मुलं काय करतात, 3 वर्ष झाला मी हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतोय आफ्टर कोविड. आता या क्षणाला मी 3-4 वर्षात एकही टेक्स्ट बुक आता घेऊन शिकवतो. मुलं टेक्स्ट बुक ओपन करतात, 8-10 मिनिटात चॅप्टर वाचतात, कुठलाही मॅथमॅटिक्सचा सुद्धा 5 मिनिटे ते मेमरायझेशन करतात, डोळे बंद करून पूर्ण पाठ आठवतात. त्यांना काही एक्सपर्ट लोकांकडून गायडन्स केला आम्ही व्हर्च्युअल बाजूवर, गोष्ट बनवली कशी झाली, त्याचे टप्पे काय काय. आणि मुलं मग 5 मिनिटात गोष्ट बनवतात. 6-6, 5-5 मुलांचे ग्रुप करतो. गोष्ट वाचली, आठवली, ग्रुपमध्ये त्यांनी एकमेकाला सांगायचे. ओके, वाचली म्हणजे रिडिंग स्किल डेव्हलप झाला, आठवली म्हणजे आकलन क्षमता डेव्हलप झाली, गटामध्ये सांगितली म्हणजे स्पीकिंग आणि एक्सप्रेशन स्किल डेव्हलप झाला. आफ्टर 3 weeks आय प्रोव्हाइड नोटबुक फॉर माय स्टुडंट. आणि त्या नोटबुकला नाव दिलं मी गोष्टीची शाळा. जी गोष्ट वाचली आहे, आठवली आहे, मित्राला सांगितली, ती तू वहीमध्ये लिहायची. साधारण 3-4 आठवड्याच्या प्रयत्नानंतर आमची मुलं सुंदर गोष्टी लिहितात. म्हणजे मी भविष्यातले लेखक तयार करतो. त्याचं रिझन असं आहे की तुमच्यासारख्या शहरामध्ये ती मुलं, पैशावाल्यांची ती मुलं अत्यंत गरीब घरात, ते ना की नीट किंवा IIT साठी कोचिंग करू शकतात किंवा हायर एज्युकेशन करू शकतात. सो मी त्यांना फ्युचरसाठी हेच विजन पाहतोय की त्यांनी आतापासून जर गोष्टी लिहिल्या तर वयाच्या 15व्या-16व्या वर्षी त्यांचं एखादं लिहिलेलं पुस्तक जगातलं बेस्ट सेलर बुक व्हावं. म्हणून मी म्हणतो लो एम इज अ क्राईम. छोटी स्वप्न पाहिजे. आणि मागच्या वर्षीपासून हे शिकण्यासाठी झालं. आता त्यांना जनरल गोष्टी लिहायचं शिकवलं. तर प्रत्येक मुलगा 2री, 3री, 4थीचा स्वतःच्या वर्षाला 25 गोष्टी लिहितो. कुठलं इंटरनॅशनल स्कूल आहे की जिथे मुलांना गोष्टी लिहायला शिकवतात, स्टोरी रायटिंग शिकतात. आणि मग तिथे थांबेल तो बालाजी कसला, गोष्टी लिहून झाल्या मग आमच्या शाळेत एक छोटा स्टुडिओ बनवला कोपऱ्यावर, एक लॅपटॉप, एक कॅमेरा, आणि बस आठवड्याभरात जेवढ्या गोष्टी तुम्ही वाचल्या, मित्रांना सांगितल्या, वहीत लिहिल्या, त्या सॅटर्डेला दप्तर विना शाळा असते ना, त्या दिवशी आमची मुलं त्या कॅमेऱ्याच्या समोर TV चॅनलवाले जशा न्यूज सांगतात ना, तशा त्या गोष्टी एक्सप्रेशनच्या साह्याने सांगायला लागतात. आणि तुमच्या मुंबईतले ABP माझाचे एडिटर इन चीफ आहेत ना, राजीव खांडेकर सर, आमचा हा प्रोजेक्ट पाहिला, आमच्या मुलांसोबत 8 तास गप्पा मारा आमच्या शाळेत.
त्या मुलांना सांगितलं की तुम्ही 10 वर्षानंतर जगातले सगळ्यात बेस्ट अँकर असणार. सो या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी चांगले लेखक घडवतोय, चांगले रिपोर्टर घडवतोय, चांगले अँकर घडवतोय. आणि खूप मोठी गोष्ट डोंगरावडी करायची आवश्यकता नाही. याने माझं काम सोपं झालं आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मी 5-6 प्रकारचे स्किल डेव्हलप करू शकतो. तर मुलं या पद्धतीनं स्वतःच्या गोष्टी लिहून स्वतःच्या गोष्टी रेकॉर्ड करायला लागतात. त्याच्यामुळे सेल्फ लर्निंग नावाचा हा जो घटक आहे तो सेल्फ लर्निंग उत्तमपणाने या प्रोजेक्टच्या माध्यमाने घडून येतोय. बाकी मग मुलं स्वतःच्या 20-25 गोष्टी लिहायला लागले स्वतः. 1-2 मेथड आहेत या, रिफ्लेक्शन मेथड आणि मल्टी सेन्सरी. नंतर कधीतरी आपण डिटेल्स आहे महत्वाच्या मुद्द्यावरती बोलून तुमचा घेतलेला हक्काचा वेळेत संपवायचा आहे. एक सुंदर वाक्य आहे मला तुमच्या समोर स्क्रीनवर. जो चीज आपको चैलेंज करती है वही चीज आपको चेंज भी करती है. इमॅजिन करा 12th स्टँडर्डला मला इंग्लिश मध्ये किती मार्क्स असतात. तुम्ही इतक्या वेळात इमॅजिन केलं असेल की मी कोण आहे, कसा आहे, काय आहे. मग 12वीला मला किती मार्क्स असतात. ऑप्शनल क्वेश्चन आहे, काही उत्तर देऊ शकतो का? उत्तर द्यायचंच नाही असं फिक्स आहे काही? म्हणजे सुरुवातीला मी 2 प्रश्न विचारले. 75 ओके. क्वालिफाय झालं म्हणजे तर वर्षभरात मला 95च्या खाली कधीच मार्क्स नव्हते. इन फायनल एक्झाम आय गॉट 42 मार्क्स. माझ्या आयुष्यातला आतापर्यंत सुटलेला एकमेव राग आला प्रचंड. सध्या आपल्याला राग येतो ना, पत्नीने नाही ऐकलं, बाबांनी नाही ऐकलं, मुलांनी नाही ऐकलं. त्या रागात मग मला शिकलो होतो मी की राग मेंटेन करायचा. मी 9 वर्ष तो राग मेंटेन ठेवला. आय गॉट ओनली 42 मार्क्स. मी इंग्लिशवर त्याच्यापेक्षा चांगलं काम करत होतो. आणि नोकरीच्या 7व्या वर्षी 8व्या वर्षी मला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची 11 लाख रुपयाची इंटरनॅशनल फेलोशिप भेटली फॉर द इंग्लिश. त्याच्यासाठी मी याच्यावरती बोलू इच्छितोय की फेलोशिप फॉर द टीचर्स. यू नो अबाउट, यू आर अवेअर अबाउट इट? जस्ट येस ऑर नो? फेलोशिप बद्दल माहिती आहे का? खूप सारे. सांगू मग याबद्दल डिटेल? डिटेल मीन्स 3-4 मिनिट. तर मी नोकरीत आल्यानंतर 5-6 वर्ष मलाही माहिती नव्हतं की टीचरसाठी फेलोशिप्स असतात. आय जस्ट लिसन की सायंटिस्ट, डॉक्टरेट या लोकांसाठी फेलोशिप्स असतात किंवा आर्मीमध्ये काही लोकांसाठी असतात असं मी वाचलं. आणि मी जेव्हा इंटरनॅशनल कम्युनिटीशी कनेक्ट झालो आहे गुगल, मायक्रोसॉफ्ट, तेव्हा काही टीचरच्या पोस्ट यायच्या. आय गॉट द नॅशनल जिओग्राफी फेलोशिप. सो आय रीड अबाउट इट. मग असं काही करता येऊ शकतं. आणि मग माझ्या पहिल्या शाळेवरच्या त्या ग्रामीण भागातल्या मुलांचं इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करायचा एक प्रोजेक्ट बनवला. आणि तो प्रोजेक्ट मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची एक IATFL नावाची फेलोशिप असते. ती फेलोशिप मला 12वी नंतर 9व्या वर्षी 8व्या वर्षी साधारणतः भेटली. तर त्याचे मला इतके प्रचंड फायदे झाले. म्हणजे 3 महिने मी लंडनला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत माझा 1 रुपयाने खर्च करता मी राहू शकलो, शिकू शकलो. जगातल्या 60 देशातल्या फेलोसोबत मला माझा एक्सपिरियन्स आणि त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केला. त्याच्यासोबत मला त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 11 लाख रुपये फायनान्शियल सपोर्ट. म्हणजे तो एक्सपेन्स वगैरे आता सगळ्याच आहे. आणि एक ग्लोबल प्रोफाईल माझं तयार झालं. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फेलोशिप्स असतात. तर माझी रिक्वेस्ट अशी आहे की या फेलोशिपमुळे काय होतं? या फेलोशिपमुळे हे होतं की तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग होतं, तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट मिळतो, तुमच्या संस्थेचं आणि तुमच्या शिक्षकांचं नाव सगळ्या जगासमोर मोठं व्हायचं. आणि मग जे आजूबाजूच्या 5-6 गावची मुलं एका ZPच्या शाळेत येतात तर त्याला हे कारण असतं या शाळेचा टीचर इंटरनॅशनल फेलो आहे. आणि मग शहरातल्याही तुमच्या शाळांना आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीची. तर माझी रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना की नुसतं आज सायंकाळी गेल्यावर फेलोशिप फॉर टीचर असे 3 शब्द गुगलला विचारायचे. तुमच्याकडे अशा खूप साऱ्या लिंक आहेत जे तुमच्यासाठी इलिजिबल असतील. आता सगळेच आपण इलिजिबल नसतो. आणि मग अशा मागच्या 10 वर्षात साधारण 11 इंटरनॅशनल फेलोशिप मला मिळाल्या. आणि त्या वेगवेगळ्या 11 देशामध्ये जाऊन सगळे एक्सपिरियन्सेस घेतलेत. आणि त्या अनुभवाचा फायदा मी माझ्या त्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी वापरला. आणि या गोष्टी नॉट ओनली फॉर द टीचर
अवेलेबल फॉर द स्टुडंट्स. पण जर टीचर म्हणून आम्हालाच माहिती नाही तर आम्ही स्टुडंटची काय सांगतो. मग मी याची माहिती का घेतली, त्या गरिबांच्या मुलांना शिकवली. 10वी-12वी गावात शिकतील पण पुढे ग्रॅज्युएशन PG करायचे ते कॅनॉट अफोर्ड. सो आय गिव्हन अपॉर्च्युनिटी टू दे. जगातल्या अशा 45 युनिव्हर्सिटी आहेत की ज्या तुमची नीट आणि IIT पेक्षा 50% टफ असणारे त्यांच्या एक्झाम असतात, सिलेबस असतो. त्याची एक्झाम दिली तर तुम्ही जगातल्या त्या 45 युनिव्हर्सिटीत जाऊन 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन PG PhD मला पुढे जे करायचे ते करू शकता. मग हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे की विद्यार्थ्यांना वर्गात आपण सांगायचे की बाबा तुझं मॅथ कच्चं आहे ना, नो प्रॉब्लेम. कशामध्ये इंटरेस्ट आहे, हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये फेलोशिप देणाऱ्या जगात काही युनिव्हर्सिटी, तू त्याला अप्लाय कर, तुझं करिअर बेस्ट होऊ शकते. आणि म्हणून मग ती मराठीतली म्हण आठवते मला की आडात नाही, आणि मग तो आड व्हायचा प्रयत्न करा, पोहड्या येऊ शकतो. कदाचित वयाने लहान आहे, मी जास्त बोलत असेल, पण ही फॅक्ट आहे की या फेलोशिप टीचर म्हणून आपल्याला मिळायला हव्यात. तर तुमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी एफर्ट्स करता येतो. मागच्या आठवड्यात एक न्यूज आहे, पुणे महानगरपालिकेची रिक्षावाल्याची मुलगी 1 करोड रुपयाची तिला फेलोशिप मिळाली. या अपॉर्च्युनिटी आम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे तरी कमीत कमी आणल्या पाहिजे आणि त्यांना अशा प्रकारच्या फेलोशिपच्या माध्यमातून इंटरनॅशनल एज्युकेशन घेण्याची अपॉर्च्युनिटी आपण देऊ शकतो. आता लास्ट एप्रिल-मे मध्ये मी सिंगापूर आणि USA ला गेलो माझ्या 2 फेलोशिप कंप्लीट करण्यासाठी. आणि सडनली मी आता या महिन्यात सप्टेंबरमध्ये 3 फेलोशिपच्या फायनल राऊंड आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तर आणखी त्या 3 फेलोशिप कदाचित मी त्याचा पार्ट होऊ शकेल. तर या फेलोशिप्स असतात, हे टीचर आणि स्टुडंटसाठी असतात. तर तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वताशिनो नमाईवा बालाजी जाधव देस केवशी गातो मी विजयनगर निहान गातो, अनित गातो निहान गातो, केवशी हरी गातो हरी गातो हरी गातो. बालाजी जाधव आणि विजयनगर हे 2 शब्द परिचयाचे वाटतात. माझ्यापेक्षा सुंदर माझ्या शाळेतले दुसरीची मुलं जापनीज बोलतात, जापनीज लिहितात आणि जापनीज वाचतात. आणि कुठलाही कोर्स न करता शिकलेले आमच्या छोट्याशा आजी. सो एव्हरीवन आस्क मी व्हाय जापनीज. म्हणजे आता 8 फॉरेन लँग्वेज माझ्या मुलांना मी 1 टाइम शिकवतो. 8 काही नॅशनल लँग्वेज पण आहे त्याच्यामध्ये. तामिळ आहे, कन्नड आहे, संस्कृत आहे, फ्रेंच आहे, जापनीज आहे, जर्मन आहे. सो एव्हरीवन आस्क मी व्हाय फॉरेन लँग्वेजेस फॉर स्कूल एज्युकेशन, व्हाय नेसेसरी. एक प्रश्न विचारून की एक BCom झालेला कॅन्डिडेट आहे मुंबई, किती सॅलरी मिळतो त्याला? लो एम इज अ क्राईम. 25. ओके. जापनीज भाषेच्या लँग्वेजच्या 5 लेवल असतात, त्याला N5, N4, N3, N2, N1. तुमच्या जर 2 लेवल पूर्ण झाल्या, ओनली 2, आणि तुम्ही BCom आहात, IIT नाही, तुम्ही सॉफ्टवेअरवाले नाही, कोणी नाही काय, तर आज जपानमध्ये तुम्हाला 20 लाख पर ॲनम चा जॉब आज मिळतो, म्हणजे 1.5 लाख रुपये प्रत्येक महिन्याला. मग आपण हे आपल्या विद्यार्थ्यांना सांगायला हवं की नाही? त्याच्यासाठी हे आपल्याला माहीत असायला हवं. आणि या फॉरेन लँग्वेज आपल्यासाठी इतका उत्तम रोल प्ले करतात की ती मेंढपाळाची मुलं, ती वीटभट्टी कामगारांची मुलं मुंबईत, पुणे, दिल्लीत येऊन IIT किंवा नीटचा स्टडी करू शकत नाही. सर, मी त्यांच्या 3 लेवल जापनीज लँग्वेजच्या आज पूर्ण करून घेतलं. त्यांनी जस्ट प्लेन ग्रॅज्युएशन करायचंय. आणि टीचर म्हणून माझं स्वप्न आहे, माझं ड्रीम आहे की 12 वर्षानंतर 10 वर्षानंतर माझ्या विद्यार्थ्यांची जपानच्या टोकियो शहरामध्ये मोठी कॉलनी असेल. हे सगळे विद्यार्थी करिअर. याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची आवश्यकता नाही किंवा वेगळे कोर्सेस करण्याची आवश्यकता नाही. मी जे फॉर्म्युला सांगितलं तर Google, YouTube, प्ले स्टोर. जपान गव्हर्नमेंटला आमच्या शाळेची कुठून तरी माहिती भेटली आणि त्यांना इंडियामधले एक स्कूल पाहिजे होतं म्हणजे जापनीज कल्चरवर काम करतात. तर लास्ट ऑगस्टमध्ये जपानच्या एम्बेसीचे 10 लोक आमची शाळा पाहिजे आणि त्या मुलांसोबत दिवसभर ते इंटरॅक्ट करत होते. So my school was very small, only 2 classrooms. So when they reached at my school premises, they asked me one beautiful question. Where is the school? शाळा कुठे आहे? This is my school. की त्यांच्या दृष्टीने पुणे मुंबईत पाहिलं ना, मुंबईत एम्बेसी आहे ना तुमचं, त्या एम्बेसीत त्यांनी 8 बिल्डिंगचं स्कूल मुंबईत पाहिलेलं आहे आणि त्यांनी विचारलं स्कूल आणि
दिवसभर जेव्हा आमची मुलं फडाफडा जापनीज बोलली त्यांच्याशी, त्यांनी आमच्या मुलांना भविष्यातल्या इतक्या अपॉर्च्युनिटी दिल्यात की जपान फाउंडेशन नावाचं एक काम करतं भारतात, की त्यांच्यासाठी फेलोशिप आहे, स्कॉलरशिप आहे. तर हे करणं म्हणजे फ्युचर प्रूफ एज्युकेशन आहे आणि हे आम्ही मोबाईलमधून शिकतोय आणि हे आमच्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना देतोय. याच्यापेक्षा डोंगरापेक्षा मोठी गोष्ट नाही, आमची छोटी गोष्ट आहे. आणि वन टाइम आम्ही हा मल्टी लँग्वेज शिकवतो. मराठी लँग्वेज शिकवले, मी इंग्लिश शिकवतोय सोबत, तामिळ जापनीज शिकवतोय, तामिळ शिकवतोय, कन्नड शिकवतोय, संस्कृत शिकवतोय. सगळे टीचर होतात, हाऊ इज इट पॉसिबल? या इट्स सिम्पल सर. तुम्ही जेव्हा एक शिकवता तेव्हा वन पण शिकवा, पुन्हा इची पण शिकवा, पुन्हा वंदू पण शिकवा, पुन्हा एरडू पण शिकवा, पुन्हा एकम पण शिकवा. आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो की सर सिलेबस संपत नाही, टेस्टच घ्यायचे, डेफिनेटली घ्यायचे. त्यासोबतच त्या 35 मिनिटात बसवण्याचं मल्टीटास्किंग नावाचं स्किल शिकलं तर या गोष्टी पॉसिबल. अदरवाईज मी पण काय 15 तासात शाळा नाही घेतली, उलट तुमच्यापेक्षा कमी काम करतो. फक्त स्मार्टपणे काम करायला शिकलं ना, या गोष्टी पॉसिबल होतात. आणि मग शेकडो चॅनल्सवरती आमच्या स्टोरीज आलेल्या आहेत. आय थिंक तुम्ही किंवा सरांनी कुठेतरी त्याच्यावरतीच पाहिलेलं आहे. तुमची एक व्हिडिओ आली, भाऊनी आम्हाला शेअर केली. आय थिंक 3 years टॉकचा पॉडकास्ट होता. तर तिथे मग आम्ही अशा जाऊन स्टोरी सांगतो, आमची मुलं पण स्टोरी सांगतात. म्हणजे इव्हन माझी मुलं हैदराबादच्या टॉक शो मध्ये जाऊन त्यांनी स्टोरी सांगितली, त्यांचं फ्युचर काय असेल. कन्नड भाषेमध्ये, कन्नड भाषा आणि टॉक शो मध्ये स्पीकर म्हणून जातो ना आपण, हे स्वप्न तुम्ही पण पहा. फर्स्ट यू ट्राय टू गो ऑन टू द टॉक शो स्पीकर, देन यू गिव्ह अन अपॉर्च्युनिटी टू युअर स्टुडंट्स. त्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल बोर्डची भीती कशी काय? जी मुलं 8 भाषा बोलतात, जी मुलं सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रिपेअर करतात, जी मुलं सुंदर गोष्टी लिहितात, जे मुलं जगातल्या 40 देशांसोबत बोलू शकतात, त्या मुलांना इंटरनॅशनल बोर्ड, CBSE बोर्ड याबद्दल कधीही भीती वाटू शकत नाही. कारण आम्ही त्यांना जे जे नवं ते हवं जसं म्हणतोय तसं ओल्ड इज गोल्ड बनवतो. 2 वर्षापूर्वी मराठा रिझर्वेशनचा खूप सेन्सिटिव्ह पॉईंट होता महाराष्ट्रात. एका जिल्ह्यात एक पण माणूस मिळायचा नाही मोडी लिपीचे डॉक्युमेंट ट्रान्सलेट करायला. आय थिंक अबाउट इट. म्हणजे मी सातत्याने ती एक ओळ लक्षात ठेवतो, हम भी वही चाहते हैं जो आसान नहीं. दुसरे करतात त्या गोष्टी नाही करायच्या. मग ठरवलं की एका जिल्ह्यात एक माणूस नाही मोडी वाचणारा, पॉप्युलेशन किती. आणि मग आम्ही 100 दिवसात मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मोडी शिकली. यापूर्वी जापनीज कशी शिकली, मी आधी शिकली, पुन्हा मुलांना शिकवलं. माझे साधारण 8 महिने झाले. मग मी चुकण्यातून शिकलो. नंतर आम्ही सोबत एकत्रित स्कूलमध्ये मोडी लिहिली. आमच्या मुलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सगळ्यांना मोडीतून पत्र लिहिले. त्यांचे अभिनंदन पत्र मुलांच्या घरी पोहोचले. आणि मग हे मोडी लिपी याच्यासाठी शिकवली की तुमच्या शाळेचा जेवढा प्रिमायसेस आहे ना, असे 3-4 हॉल आहेत पुण्यामध्ये. इतिहास संशोधन परिषद, सगळा महाराष्ट्राचा इतिहास हा मोडी लिपीमधून लिहून ते डॉक्युमेंट कसे. हा झाला पुढचा विषय. 4थीच्या इतिहासात एक मोडीचं पत्र आहे. माझ्या टीचरनी मला सांगितलं नाही कधीच हे काय आहे, बिकॉज दे डोंट नॉलेज ऑफ द मोडी. मी 12 वर्ष माझ्या मुलांना सांगितलं नाही या पत्रात काय आहे. पण आता माझ्या मुलांना आणि मला उत्तम मोडी लिहायला वाचायला येते. त्या गोरगरिबांच्या मुलांना भविष्यात इतिहासात संशोधन करता यावं, ट्रान्सलेटर म्हणून काम करता यावं, म्हणून आम्ही हा अधूनमधून त्यांच्यासाठी चालवलेला एक छोटासा प्रोजेक्ट आहे. याच्या माध्यमाने बाकी सिंगल टीचर असताना मी हे वापरायचो, स्टुडंट टीच स्टुडंट. एखाद्या विद्यार्थ्याला एक घटक चांगला समजला तर तो बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास हेल्पफुल करू शकतो. शेवटचे 15 मिनिटे बोलूया आपण. ठरलेल्या वेळेप्रमाणे मी प्रॉमिस करेन तुम्हाला की वेळेत सांगतो. हे वाक्य वाचण्यात आलं, नॉलेज इज इम्पॉर्टंट, स्किल्स आर नेसेसरी. म्हणजे जगभराशी आम्ही जोडल्या चालू आणि आम्ही सांगायला की इतिहासात हे शिकतो, गणित अशी करतो आम्ही. आणि ते जपानची मुलं 7वीची लॅपटॉप कसा बनवायचा आहे आम्हाला शिकवलं. US ची मुलं सॅटेलाइटचे मॉडेल बनवायला लागली. मग आम्ही ठरवलं की आम्ही काय, मग ठरवलं की आपल्याला पण मुलांच्या स्किल्ससाठी काहीतरी करावं. स्किल्स म्हणजे काय करू शकतो, त्याला लिमिटेशन येतात. इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रेनिंग आहे, फंड आहे, या सगळ्या गोष्टी. मग ठरवलं की मुलांचे आजचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जर मला काही करता आलं तर ते माझे स्किल्स होते. माझं छोटंसं स्कूल आहे आणि
बहुतांश पालक हे मेंढ्या राखायला बाहेर जातात आणि ऊसतोड कामगार म्हणून पण 6-6 महिने ते बाहेर असतात. मग माझे विद्यार्थी आजी आजोबांपाशी आहेत, ते शाळेत अस्वच्छ यायचे. When I asked the grandamma and grandappa, त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून एक माणूस म्हणून मला वाईट वाटतं. माझ्या संवेदना जाग्यात आल्या की टीचर वी कॅन नॉट अफोर्ड बाईंग अ सोप. एक 40 रुपयाचा साबण विकत घ्यायला मला परवडत. मी विचार केला की मी काय करू शकतो. आय एम नॉट सायन्स स्टुडंट. म्हणजे प्रयोग फक्त पाठ केले मी 10वीला, परीक्षेत लिहिले मार्क्स भेटले, याच्या पलीकडे माझा आणि सायन्सचा पुढे संबंध. आणि मग त्या दुष्काळी भागातल्या शाळेमध्ये अलोवेराचं प्लांटेशन केलं मी शाळेत. अलोवेरा कोरफडला. आणि साधारण सायन्सचा विद्यार्थी नसल्यामुळे 8 महिने आमचे हे प्रयोग फेल झाले. साधारण 80च्या आसपास प्रयोग सादर बनवले, कारण त्यांच्या लाईफचा प्रश्न मला सोडवायचा. आणि मग ज्या दिवशी आम्ही साबण बनवले त्या दिवशी दिवसभर आणि आमचे विद्यार्थी उड्या मारत होते, कारण आमच्या आयुष्यातलं एक प्रोडक्ट बनवलं. आणि आत्ताची फॅक्ट सांगायची, 10x10चं किचन असतं, त्यातलं अर्धे किचन आम्ही लॅबोरेटरी म्हणून यूज करतो. आणि माझे विद्यार्थी 3री-4थीचे महिन्याला 100 साबणांचं प्रोडक्शन आता माझ्या शाळेमध्ये करतात. आणि त्या गोरगरिबाच्या मुलांना शनिवारी शाळा सुटताना ज्यांना गरज आहे त्यांना एक साबण आमच्या शाळेत. तर ही मुलं आज नाही सांगत की मी वडिलांप्रमाणे ऊस तोडायला जाईल, मेंढा राखायला जाईल, मुंबईला येऊन रंगकाम करेल. हे मुलं सांगतात की सर तो पुढचा डोंगर आहे ना मायावाल्या बापाचा आहे, त्या डोंगरावर माझी साबणाची फॅक्टरी असते. तर हे एंटरप्रेन्योरशिप त्यांच्यात जागे करण्याचं काम अशा प्रकारच्या प्रोडक्टिव्ह थिंकिंगमधून आपण करू शकतो. असे साधारण 20 स्किल शिकवतो मी माझ्या मुलांना. त्यातले एक 5-6 स्किल मी तुम्हाला दाखवतो आणि आपण थांबणार. हे मुलं झाडावर चढायचे आणि फांद्या तोडून खाली टाकायचे. त्याचं काहीतरी पॉझिटिव्ह करता येईल का म्हणून आम्ही त्याच्यापासून आर्चरी बनवायला शिकलो. आणि मग मुलांना मी जॉमेट्री शिकवली. स्ट्रेट लाईन, व्हर्टिकल लाईन, सेमी सर्कल, सर्कल. पुन्हा मला ते क्लासरूममध्ये शिकवायची गरज नाही. इथे उभं राहतात आणि तिथे टार्गेट आहे, तर तिथून मुलांना मी मेजरमेंट नावाचा घटक शिकवला. इतका इंच आहे, इतका फूट आहे, इतका मीटर आहे. पुन्हा तो चॅप्टर मला वेगळा शिकवायची गरज. ज्या मल्टी लँग्वेज शिकवले मी त्या सगळ्यांचे नंबर आहेत ते अटेम्प्ट करताना 1, 2, 3. जापनीमध्ये इची, नी, सॅन, शी. मग ते कन्नडमध्ये म्हणायचे हिंदू, बंधू, एरंडू. ऑटोमॅटिक त्यांना ते अंक यायला. गेम्स फॉर एज्युकेशन नावाचा कन्सेप्ट आहे, तो असा आपण वापरू शकतो. आता 20 फुटावरून आमचे सगळे विद्यार्थी, म्हणजे मी मग सांगितलं ना गुणाकार काही चुकतात, एखादा वजाबाकी चुकतो, आर्चरीत एक पण चुकतो. 100% स्टुडंट आमचे 20 फुटावरून उत्तम आर्चरी चालतात. जर भविष्यात त्यांना कुठे चांगला सेट भेटला तर ते फ्युचरमध्ये स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला सुद्धा करिअर स्वतःचं स्पोर्ट्समन म्हणून करू शकतो. मग आमच्याकडे पियानो सेट नाही आहे स्कूलमध्ये, पण मला वाटलं की माझ्या काही विद्यार्थ्यांनी म्युझिकमध्ये करिअर करायचं. आमच्याकडे जे टॅब होते त्या टॅबमध्ये आम्ही एक माय पियानो नावाचा ॲप डाउनलोड केला. आणि मग स्मार्ट बोर्ड आहे माझ्याकडे असा. या स्मार्ट बोर्डवरती मी शिकवतो. प्रत्येक मुलाच्या हातामध्ये टॅब आहे, मुलं तिथे शिकतात. सगळ्या कविता, सगळे देशभक्तीपर गीत, प्रार्थना, हे सगळे आमची मुलं या टॅबवरती सुंदरपणाने वाजवतात. सुंदर उत्तम पियानो वादकासाठी त्यांना भविष्यात कुठे याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी भेटली तर म्युझिशियन म्हणून त्यांना करिअर करता यावं याच्यासाठी हे स्किल आम्ही शिकवतोय. एक 10 गुंठे 10,000 स्क्वेअर फीट मधलं स्कूल आहे माझा. मग याला एकदा कलर दिल्यानंतर आम्हाला पेंटिंग करायचं. एका पेंटरला विचारलं, त्यांनी सांगितलं की एक 2 लाख रुपये मला चार्जेस लागतील. आम्हाला जेव्हा जेव्हा चॅलेंज आले तेव्हा तेव्हा नवीन शिकण्याची अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही किंवा अदर एव्हरी स्कूल ट्राय टू टीच ड्रॉइंग इन द ड्रॉइंग, बट आय प्रोव्हाइड ब्रश अँड कलर टू माय स्टुडंट अँड गिव्हन अपॉर्च्युनिटी. प्रेज झालं का? सॉरी.
हे प्रॉब्लेम गृहीत धरायचे जेव्हा तुम्ही असं वापर करायचं. तर मी त्याशिवाय पण बोलू शकतो, फक्त व्हिज्युअलायझेशन असेल तर बेटर होतं. कारण पहिली स्लाइड दाखवली होती की वाय डिजिटल एज्युकेशन. ऐकता तेव्हा विसरता, पाहता तेव्हा लक्षात ठेवता, इन्व्हॉल्व होता तेव्हा आठवणी राहत होती, कायम सुरू होती. तर मग त्या मदतीने आम्ही मुलांना आमच्या म्युझिक शिकवला की भविष्यात त्यांनी चांगलं म्युझिशियन व्हावं म्हणून एक चांगली अपॉर्च्युनिटी दिली. म्हणजे जगभरातल्या सगळ्या शाळांसोबत जोडल्या जायचो ना, तर वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी वेगवेगळे प्रोडक्ट असेंबल करायचे. जसं मी सांगितलं एक जापनीज स्टुडंट मेकिंग अ लॅपटॉप इन 6th स्टँडर्ड. सो व्हॉट कॅन वी डू ॲज अ इंडियन स्टुडंट. आणि मग त्याच्यासाठी आम्ही एक छोटंसं स्किल करायचं ठरवलं आणि अमेझॉनवरून आम्ही रिस्ट वॉचचे 35 रुपीजमध्ये सुटे पार्क मागवतो सगळे. आणि 10 मिनिटामध्ये आमच्या शाळेतले 3री-4थीची सगळी मुलं आता उत्तम रिस्ट वॉच बनवतात. आणि तुमच्या हातातलं कोणाचंही रिस्ट वॉच 10 मिनिटामध्ये रिपेअर करा. तर त्यांना ते चांगलं स्किल आल्याला हे सध्या की रिस्ट वॉच मेकिंगचं हे ट्रेनिंग आम्ही आमच्या मुलांना देतो. तर दर महिन्यात साधारण 100 रिस्ट वॉच असे आमचे विद्यार्थी आता तयार करतात. छोटासा इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही आणि त्याच्या माध्यमाने हे करतात. तर मुलांना या एंटरप्रेन्योरशिपच्या गोष्टी आम्ही शालेय एज्युकेशनमध्ये देतो. भविष्यात डिझायनिंगमध्ये त्यांना चांगलं करिअर करता यावं म्हणून आम्ही भरतकामासारखी गोष्ट त्यांना करायला लावतो. त्याच्यानंतर बाकी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं याबद्दल मी ऑलरेडी सांगितले की स्टोरी रायटिंग करतात मुलं, लेखन नावाची ऍक्टिव्हिटी. पुढे डायरी लेखन एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की ज्यामुळे मुलांचा प्रामाणिक, त्याला व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो ना आपण, दिवसभरात झालेल्या चुका सांगतात, खोटं बोलल्यावर त्यामध्ये मेन्शन करतात. तर मुलांना ही चांगली हॅबिट लावली. मुलं दैनंदिन लिहितात. सुडोको सोडवण्याचा एक वीकली आमच्याकडे ऍक्टिव्हिटी असते. आम्ही दर महिन्याला एक किल्ला बनवतो शाळेत वेगळा पाडायचा आणि दुसरा बनवायचा. दरवर्षी जगातल्या 15 देशांना आमचे विद्यार्थी किल्ला बनवायला शिकवतात. त्याला कल्चर एक्सचेंज प्रोग्राम. म्हणजे इजिप्तच्या शाळेची आम्ही कॉन्फरन्स केलं तर तिथले टीचर पिरॅमिड पाशी जाऊन त्यांचा पाठ घेतात आणि आमच्या मुलांना पिरॅमिड दाखवतात. आम्ही असं ठरवलं की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किल्ले, तर शाळेमध्ये दगड मातीपासून मुलं असे किल्ले बनवतात आणि त्या देशातल्या शाळांना शिकवतात. यामुळे मुलांना इन्व्हॉल्व व्हायची अपॉर्च्युनिटी येते. बाकी हे गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राने आमच्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्या सगळ्या स्किलचं प्रेझेंटेशन राजभवनमध्ये येऊन या गोरगरिबांच्या मुलांनी केलं होतं. बाकीच्या कॉमन ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या स्कूलमध्ये तुमच्याकडे पण असतात. असं एक फ्रीवाला स्कूल आहे. असं काही खूप विशेष टाइम टेबल आणि या गोष्टी नाही. रिझल्ट्स आहेत वेगवेगळ्या फील्डवरती आम्ही सक्सेस मिळवलंय. काही अवॉर्ड्स आहेत की जे या कामामुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणात सपोर्ट करण्यासाठी मिळालेले आहेत. बाकी अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमाने आम्ही करू शकतो. तर खूप मोठं काम नाहीये. खूप छोट्या प्रमाणात आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांमध्ये वेगवेगळे स्किल कशा डेव्हलप करता येतील याच्यासाठी केलेले हे छोटेसे प्रयोग आहेत. यातले 1-2 प्रयोग जरी तुम्हाला आवडले असतील तरी मी या शिक्षक दिनानिमित्त इथं माझं येणं आणि तुम्ही सगळ्यांनी इथं बोलावणं आणि तुमचा वेळ घालणं या सगळ्या गोष्टी खरं तर त्या तेव्हा सत्कारणी लागतील की जेव्हा तुमच्याकडून मी 2-3 गोष्टी शिकेन आणि यातली एखादी दुसरी गोष्ट जर तुम्हाला वाटलं की चांगली आहे तर तुम्ही ट्राय करू शकला तर खरं तर माझं इथं येणं हे सार्थकी लागलं असं समजेल. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कोणाला जर वाटलं की आपल्याला वेगळं शिकायचं, नवीन शिकायचं, तुम्ही कॉन्टॅक्ट मी एनी टाईम. शेवटी 2 ओळी सांगून मी आपल्या सर्वांचा ठरलेल्या वेळेप्रमाणे निरोप घेईन की एवढ्या वेळामध्ये तुम्हाला सांगू शकतो. मी काल रात्री प्रवास केला आणि सकाळी आज 6 ला उतरलो. माझ्यासमोर एक बस गेली होती सकाळी. त्याच्यावर एक सुंदर वाक्य होतं, आय हॅव अ ड्रीम, आय हॅव अ ड्रीम, आय हॅव गोल. मी स्वप्न पाहत नाही, माझ्याकडे ध्येय आहे. आणि मग असं आम्ही ग्रामीण भागातल्या एक शाळेला ड्रीम पाहिलं होतं की मल्टिपल लेवलवर मुलं तयार होऊ शकते. म्हणजे अशी शाळा बनवायची की जिथे 6-7 प्रकारच्या फॉरेन लँग्वेज पण शिकतील, मुलं जुन्या गोष्टी पण शिकतील, व्हॅल्यू एज्युकेशन पण त्यांना येईल, जगातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण ते शिकतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्किल पण शिकतील. असं केलं तर तुमच्या माझ्या शाळा टिकणार आहेत आणि वाढणार आहेत. अदरवाईज टिकणार पण नाही
आणि त्या वाढणार पण नाही. तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला आमचा हा छोटासा प्रयोग आहे. मी आशा करतो की आपल्या सर्वांना तो आवडला असेल. शेवटी जाताना फक्त 2 ओळी सांगतो आणि मी तुमचा निरोप घेतो. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी का असली इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, सारा आसमान अभी बाकी है, सारा आसमान अभी बाकी है. That's all. काही प्रश्न असतील तर विचारा.